प्रेज लॉर्ड। प्रभु की स्तुति हो। मी भी म्हणतो, मैं भी कहता हूँ, मी माझं घराणं देवाची सेवा करणार। मैं और मेरा घराना केवल मी परमेश्वर की अनुभव सेवा घेतला, करेंगे। ये मैंने अनुभव माझ्या लिया, लोकांनी अनुभव घेतला, मेरे लोगों ने अनुभव लिया, तुम्ही भी अनुभव घ्या। आप भी अनुभव लें। तुम्ही या, आप आए। संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज, सत्यजीवन मंडळी सत्य की जीवित मंडली, म्हणजे एकच आहे। ये एक ही है। याला भेट द्या। इसको आप आके मिले। प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सभी लोगों के बीच पास्टर संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में आप सबका मैं प्रभु परमेश्वर में आपका स्वागत करता हूं। आइए भाई और बहनों, हमें प्रभु परमेश्वर ने आज की शाम हमें ये जो अवसर दिया है, ये जो मौका दिया है, हम उनकी आराधना कर सके, स्तुति कर सके, इसलिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आज हम एक गीत प्रभु परमेश्वर को समर्पित करेंगे। ये गीत है, मैं और मेरा घराना प्रभु यीशु की सेवा करेंगे। मैं ये गीत गाऊंगा, आप ये गीत मेरे साथ गाएं। जिस स्थान पर आप हैं उस स्थान से ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और हमारे प्रभु परमेश्वर की आराधना करें। तो ये गीत आप मेरे साथ गाएंगे, इस विश्वास से हम ये गीत गाएं और हम प्रभु परमेश्वर की आराधना करें। मैं और मेरा घराना यीशु मसीह की सेवा करेंगे। मैं और मेरा घराना यीशु मसीह की सेवा करेंगे। यीशु मसीह से बात करेंगे, यीशु मसीह से प्यार करेंगे। मैं और मेरा घराना। सच्चाई कहेंगे यीशु की, पवित्र आत्मा से जिएंगे। सच्चाई कहेंगे यीशु की, पवित्र आत्मा से जिएंगे। पवित्र आत्मा से जिएंगे। हर बात यीशु मसीह की आत्मा के द्वारा कहेंगे। हर बात यीशु मसीह की आत्मा के द्वारा कहेंगे। मैं और मेरा घराना यीशु मसीह की सेवा करेंगे। मैं और मेरा घराना।
कश्ती न डूबने दे वो, यीशु को पतवार देंगे, मैं और मेरा घराना यीशु मसीह की सेवा करेंगे, मैं और मेरा घराना। इस गीत के लिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए भाई और बहनों, हम हमारी प्रार्थना के लिए अगली चरण में हम जाएंगे। आज हम देखेंगे और सुनेंगे कि प्रभु परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। तो मैं पास्टर संजय ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आएं और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। Praise the Lord. Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट Once again we meet बुधवारच्या उपस्थिती निमित्त this Wednesday सोशल मीडियाद्वारे through social media. देव आम्हाला एकत्र करतो, God unites us, आम्हाला मार्गदर्शन करतो, God guides आम्हाला us, आशीष देतो. God blesses us. देवास आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank our God. आपल्या सर्वांचं मी, All of you, नवीन आत्म्यांचं बी मी, all new souls संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur आपलं ministry, आवाज स्वागत करत आहोत. I welcome them. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे Through Jesus Christ, the Son of God, सर्वांचं तुम्ही आवाज स्वागत. I welcome you all. ज्या आशेने तुम्ही आलात, The hope with which you ज्या came, आशेने तुम्ही घराघरात एकत्र आलात, the hope in which you came together in your देव house. आशा मनोभंग करत नाही. God does not give up on hopes. देव आमचे मनोदय पूर्ण करतो. God fulfills our wishes. देव आम्हाला नेहमी सफल करतो. God always makes us successful. आमचं हित व्हावं, We should be benefited. आमचं कल्याण व्हावं, May our welfare be. सुरक्षित राहावा. We should be safe. देवाची इच्छा आहे, This is God's हे wish. देवाचं प्रेम आहे. This is God's love. यासाठी तिने आपला एकुलता एक पुत्र दिला, For this He gave His only begotten Son, यासाठी आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. so that we may have eternal life. देवाचं आम्ही गुणगान करत आहोत, We praise our God. ते कौतुक करत आहोत. We appreciate our आपण God. जण सर्वजण सुरक्षित आहात. We all are safe. दर एकत्र येतात. Every Wednesday we come together. देवाचं वचन काम करत आहे, God's word is working, त्याच्यामध्ये विश्वासापासून विश्वास वाढत आहे. increasing the faith in you. त्यावेळेला आम्ही देवाचं धन्यवाद करत आहोत. So we thank our God. देवाचं नावाचा महिमा करत We आहोत. praise the name of Lord. पुन्हा एक आज Today once मागील again, आठवडा आम्ही last week, मी आणि माझे घराणे परमेश्वरची सेवा करणार. for me and my household will serve the Lord. जुन्या करात आम्ही पाहतो, In the Old Testament we see, यहोशू 24:15 मध्ये in Joshua तो म्हणतो, 24:15, मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार. he says, me and my household we will serve the Lord. त्याची मंडळी पण म्हणते आम्ही पण देवाची सेवा करणार. His fellowship also says they will also serve मी God. यहोशुआ, I, Joshua, मी पण म्हणतो, even I मी say, माझी मिनिस्ट्री I and my ministry, देवाची सेवा करणार. we will also serve the शेवट Lord. पण परमेश्वरची सेवा करणार. Will serve the Lord to the end. त्यातच हित आहे, There is benefit in it, त्यातच कल्याण आहे, and that is our welfare. त्यातच आशीर्वाद आहे, There are blessings in it, त्यातच विजय आहे. in that there is त्या victory. देवाचं आम्ही गुणगान करतो. We praise that God. या कार्यासाठी त्याने आम्हाला पाचारण केलं. He called us for this work. आमची योग्यता नव्हती, We were not worth it. आमची पात्रता नव्हती, We did not deserve it. आम्ही भटकत होतो, We were wandering. या जगात आम्ही प्रवासी होतो. We were traveling in this world. देवाने आम्हाला शोधून काढलं, God found us. देवाने आमच्यावर दया केली, God had mercy on us. देवाने आम्हाला कृपा God केली, has been gracious to us. देवाने आमच्यावर प्रेम केलं, God loved us. आमच्या कुटुंबाला वाचवलं, He saved our family. आमच्या घराण्याला वाचवलं, He saved our family. आमच्या घराचा उद्धार केला, He saved our house. आमच्या पापाची क्षमा केली, He forgave our sins. आमचा उद्धार केला, He saved us. आम्हाला जीवन दिलं, He gave us new life. आशीष दिले, He blessed us. पवित्र आत्मा दिला, He gave us Holy वरदान Spirit. दिले, Gave us gifts. बहुत असे आशीर्वाद दिले. He gave so many blessings. त्या देवाचं आम्ही नेहमी गुणगान करतो. We always praise that God. हे आमची धार्मिकता नव्हे, This is not our righteousness, हे देवाचं प्रेम आहे but this is God's love. आणि देवाची इच्छा आहे. This is God's will. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. This is the most इच्छा important बाळगणाऱ्याकडे thing. नाही. It does not depend on human desire जाणाऱ्याकडे नाही, or human effort, हे देवाची इच्छेवर आहे. but on God's mercy. म्हणून आम्ही देवाचं कौतुक करत आहोत. So we appreciate our God. हे जिवंताची भूमी आम्ही स्वतःला धन्य We समजतो. consider ourselves blessed on this living earth देवाने आम्हाला पाहिलं, because God saw us. आम्हावर दया केली, He had mercy on आमचा us. उद्धार केला. He saved us. पुन्हा एकदा आम्ही त्याचं गुणगान करत आहोत. Once again we praise you. मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार, Me and my household will serve the Lord कारण परमेश्वर किती चांगला याचा आम्ही अनुभव घेतला आहे. because we experienced how good God is. माझ्या कुटुंबाने घेतला, My family माझ्या experienced. मंडळींनी घेतला, My fellowship माझ्या
त्यामुळे ते experience, देवाचं गुणगानच करतात. so they praise God. ते देवाची स्तुतीच करतात. They praise God. ते देवाचं गौरवच करतात. They glorify God. ते जावं तर कोणाकडे If जावं, we go, where should we go? सांगावं तर कोणाला If we सांगावं. tell, whom to tell? ते नेहमी देवाकडेच जातात. They always go to God. ते देवालाच सांगतात. They always tell God. कारण ऐकणारा पाहणारा कार्य करणारा केवळ एकच देव आहे. For there is only one God who hears, sees, and acts. तो जिवंत देव आहे. He is the living God. तो अद्भुत देव आहे. He is a wonderful God. महान देव आहे. He is the great त्याला God. अशक्य असं काहीच नाही. Nothing is impossible for him. पुन्हा करून मी देवाचा गौरव करतो. So once again we glorify our God. मागील आठवड्यात आम्ही Last week मंडळी संबंधी पाहिलं we saw about our fellowship, की देवानी that God, सत्य जीवन मंडळी the living fellowship of truth, जेम्स ठाकूर, James Thakur, आमचे वडील जेम्स ठाकूर my father James Thakur, यांच्याद्वारे तयार केली. founded the fellowship through him. देव आम्हाला भेटला. God met us. देवाने माझ्या कुटुंबाचा उद्धार केला. God saved my family. त्याने आमचं तारण केलं, He gave us salvation. जीवन दिलं, He gave us new आशीष life. दिले. He blessed us. आमची बहीण कल्पना Our sister Kalpana यांना दानाने भरलं. filled her with gifts. त्याद्वारे देव आमच्या कुटुंबाला मार्गदर्शन करू लागला. Through her, God began to guide our family. देवाने आम्हाला सांगितलं, God told us, तुझं घर वाचवलं, I saved your house. तुझं घर मी बांधलं, I built your house, धुळीतून काढून उच्च ठिकाणी आणून ठेवलं. removed from the dust and brought to a higher चांगले place, दिवस, चांगला वेळ, समय तुम्हाला आणला. brought good times. मी तुम्हाला शांती दिली. I gave you peace. मी तुम्हाला आशीष दिले. I blessed मी you. तुम्हाला चांगले दिवस दाखवले. I showed you good days. तुम्हाला मी वाचवलं. I saved you. अनेकांना वाचवा. You saved many. स्वार्थ सांगा. Preach the gospel. साक्ष सांगा. Give testimony. घराघरात जाऊन स्वार्थ सांगा. Go from house to house and preach the gospel. जेम्स ठाकूर आमचे वडील, James Thakur, my father, देवाने त्यांना निवडलं. God chose him देवाच्या कार्यासाठी त्यांना पाठवलं. and sent him to do God's work. घराघरात जाऊन स्वार्थ सांगा. Go from house to house and preach the असे gospel. लोक माझ्याकडे आण, Bring such people to me जे रंजले गांधीले आहे, who are scattered and wandering, भिकारलेले, people who are जे damaged, व्यसनी आहे, those in जे addictions, सैतानी बंधनात आहे, those in satanic जे bondages, आजाराने त्रस्त आहे, those who are ill, जे दारिद्र्यात आहे, those in जे poverty, कर्जामध्ये आहे, those in जे debts, नशेमध्ये आहे, those in जे addiction, सैतानी बंधनात आहे, those in satanic जे bondages, पापात आहे, those in जे sin, नास्तिक आहे, those who are अशा atheistical. लोकांना माझ्याकडे आण. Bring such people अशा to me. लोकांना साक्ष सांग. Give testimony to such people. अशा लोकांना स्वार्थ सांग. Preach the gospel to अशा such लोकांना people. माझ्याकडे आण. Bring such people to me. त्यांना देवाचं शिक्षण दे. Teach them about God. देवाचं प्रेम शिक. Teach them about God's तुला love. कसं वाचवलं, How I saved you. तुम्हाला मी देव वाचवल. God will save you too. स्वार्थ सांग. Preach the gospel. जेम्स ठाकूरने कार्य सुरू केलं. James Thakur started his work. देवाने यश दिलं. God gave success. अनेक लोक देवाकडे आले. Many people came to God. देवाने लोक बदलून टाकले. God changed people. देवाने परिवर्तन केलं. God changed those people. लोकांची सुधारणा केली. God improved the घराघराचं people. बांधकाम केलं. He built many houses. घराघरात देवाने शांती From आणली. house to house, God brought peace. लोक वाढू लागले. The number of people लोक increased. वाढू लागले. Many families began देवाने to grow. सांगितलं. God said 1991 मध्ये in 1991, जेम्स ठाकूरला सांगितलं, God told James मला आता Thakur, मंडळीची स्थापना करायची. I want to establish the fellowship मला एक now. निवासस्थान बांधायचं I want to आहे. build a dwelling सर्व place. लोक एकत्र येतील. Everyone will come ते together. माझ्याबरोबर राहतील. They will stay with me. माझी उपासना करतील. They will worship मी me. त्यांच्याशी बोलेल. I will talk to ते them. माझ्याशी बोलतील. They will talk to मी me. त्यांना आशीष देईन. I will bless them. मी त्यांना मार्गदर्शन करेन. I will guide मी them. त्यांना सांभाळल. I will take care of यासाठी them. मला मंडळीची स्थापना करायची. For this, I want to establish a जेम्स fellowship ठाकूरद्वारे through James Thakur. सत्य जीवन मंडळीची स्थापना The झाली. living fellowship of truth was established. हे देवाने केली. God did this. हे मनुष्याने नाही केली. This was not done by बायबल humans. सांगतो. Bible says रोम 9:16 मध्ये in Romans 9:16, इच्छा वागणाऱ्याकडे नाही. it does not depend on man's desire वागणाऱ्याकडे नाही. or his efforts. हे पद आहे. This is a position. हे मान आहे. This is respect. इब्री 5:4 मध्ये In Hebrews 5:4, देवापासून प्राप्त होतो. it comes from God. तो वरून येतो. It comes from above. येशू ख्रिस्त म्हणाला Lord Jesus said योहान 15:16 मध्ये, in John तुम्ही 15:16, नाही निवडलं मला, you did not मी choose me, तुम्हाला निवडलेलं but आहे. I chose मी you. तुमच्या कामाची नियुक्ती केलेली I आहे. have appointed you for the work. मी तुम्हाला पाठवतो. I send you. देवाने पाठवलं. God sent. देवाने निवडलं. God chose. तुम्ही आम्ही स्वतःची निवड करू शकत नाही. You and I cannot choose for आम्ही मंडळीची ourselves. स्थापना करू शकत नाही. We cannot establish आम्ही a लोकांना fellowship. एकत्र करून त्यांचा उद्धार करू शकत We नाही. cannot bring people together and save आम्ही त्यांना them. जीवन देऊ शकत नाही. We cannot give them आम्ही life. परिवर्तन करू शकत नाही. We cannot change them. आम्ही त्याला पवित्र आत्मा देऊ शकत We नाही. cannot give them Holy Spirit. त्यांना आम्ही सोडू शकत नाही. We can't leave them. देवच करू शकतो. Only God can do this.
हे देवाचं काम आहे. This is God's work. मत्ते 16:16 मध्ये आम्ही पाहतो. In Matthew 16:16 we येशू ख्रिस्त see पेत्रला म्हणाला, Lord Jesus said to Peter, मी मंडळीची स्थापना कर. I will build my church. येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. Lord Jesus is the Son of God. या सत्यावर मी मंडळीची स्थापना करन. On this truth I will establish the church. त्यावर अधोलोकाचं काहीच चालणार नाही. The forces of hates will not कोणाचंच overpower काही it. चालणार नाही. Nothing will work for जे काही anyone. तुम्ही पृथ्वीवर बांधाल Whatever you bind on स्वर्गात earth बांधलं जाईल. is already bound in जे heaven. काही तुम्ही मोकळं करा Whatever you lose on earth स्वर्गात मोकळं केलं is जाईल. already loosed in heaven. मी करेल. I will do this. पेत्रला देवाची मंडळीची स्थापना करायला लावली. God told Peter to build a church. पेत्रने देवाने मंडळीची स्थापना केली, कार्याला सुरुवात केली. Through Peter, God established the church and began to work. देवाने निवडलं. God chose. बायबल सांगतो. The Bible says प्रेषित 4:13 मध्ये आम्ही पाहतो. in Acts 4:13 we see. प्रेषित 4:14-13 मध्ये पाहतो. In Acts 4:13 we see देवाने that God अनक्षर अज्ञानी लोकांना निवडलं. God chose uneducated and untrained men. देवाने दुर्बळ लोकांना निवडलं. God chose weak people. देवाने अज्ञानी लोकांना निवडलं. God chose ignorant people. त्यांना निवडलं. He chose. देवाच्या कार्यासाठी त्यांची नेमणूक केली. He chose them for the work of God. ही देवाची योजना होती. This was God's plan. देवाचा संकल्प होता. This was God's resolution. वेळेनुसार समयानुसार From time to time, देवाने ते प्रगट केलं. God revealed it कार्याची सुरुवात केली. and started His work. गावागावात, From villages, शहरात, from cities, राज्य देशामध्ये from states to अनेक countries. मंडळे आहे. There are many अनेक ठिकाणी fellowships. देवाचं कार्य चालू आहे. God's work is ongoing अनेक in many लोकांना देव places. नाशातून वाचवत आहे. God is saving many people from देव मंडळी destruction. तयार करतो. God builds the fellowship. मंडळीची रचना देव करतो. The fellowship is formed by God. येशू ख्रिस्त The म्हणाला Lord Jesus said लूक 19:10 मध्ये, in Luke 19:10 जे हरवले ते to शोधास, seek the lost, त्यास तारास, to save him, त्यास एकत्र करण्यास, to bring them together. यासाठी मी आलेलो आहे. For this I have come. येशू ख्रिस्त मला मी आलेलो आहे. Lord Jesus said, I have come. येशू ख्रिस्त ती नेमणूक करतो. Lord Jesus Christ chooses. बायबल सांगतो Bible says 23:4 मध्ये, in Jeremiah 23:4, मी मेंढपाळ नेमल, I will raise up the shepherds. मी उत्तम मेंढपाळ नेमल, I will choose the good shepherd. तुम्ही नाही, Not you. स्वतःहून आम्ही नाही. Not by ourselves. आम्हाला इच्छा आहे, We wish to. आम्हाला वाटतं देवाचं कार्य We करावं, think we should do God's work. देवाची सेवा करावी. We should serve God. सर्व गोष्टींची आमची तयारी आहे. We are ready for everything. आम्हाला आज्ञेची आवश्यकता आहे. But we need God's आम्ही command. आज्ञेची प्रतीक्षा करतो, We wait for the command. कारण आज्ञेशिवाय काम नाही. Because there is no work without command. देवाने पाठवल्याशिवाय आम्ही जाऊ शकत We नाही. cannot go without being sent by God. देवाने निवडल्याशिवाय आम्ही कार्य करू शकत नाही. We cannot do the work without being chosen by देव God. निवडतो. God जेम्स chooses. ठाकूरला देवाने निवडलं. God chose James Thakur, मंडळीची स्थापना केली. established the fellowship. जेम्स ठाकूर कार्य करत राहिले. James Thakur kept मंडळी working. वाढत गेली, The fellowship grew. वाढत गेली. The fellowship grew पवित्र आत्म्याने, through the Holy Spirit, कल्पना ठाकूरद्वारे through Kalpana Thakur, आमच्या वडिलांना मार्गदर्शन केलं. guided our father. 29व्या वर्षी At the 29th year, तुझा मुलगा संजय ठाकूर your son Sanjay Thakur, म्हणजे यहोशुआ, that is Joshua, हा पुढे काम करेल. he will work further. 29 वर्ष मी आलो. At the 29th year, I came. मंडळी देवाने जेम्स ठाकूरद्वारे माझ्याकडे दिली. God gave me the fellowship through James Thakur. हा वेळ, हा समय, योजना देवाची होती. The time, the plan was God's. ती माझ्याकडे आली. It came to me. देवाने मला आश्वस्त केलं. God blessed me. आत्म्याने, सामर्थ्याने, दानाने भरलं. God filled me with strength, gifts, and Holy Spirit. जसं जेम्स ठाकूरला As भरलं it filled James Thakur, तसं मला भरलं देवाने. God filled me आणि पुढे कार्य सुरू केलं. and started working further. जेम्स ठाकूरला देवाने अभिवचन दिलं. God promised James Thakur, 200 2000 मी करेल. I will make it 2000 from असे 2. आशीष तुला मी This देतो. is the blessing I give you. कष्ट कर, श्रम कर. You work hard. 200 2000 करून दाखवून मी. I will make it 2000 by दोन 2. कोण होते? And who were they two? जेम्स ठाकूर, James Thakur, त्यांची पत्नी कुमुदिनी ठाकूर. his wife Kumidini Thakur. दोघांना देवाने आशीष दिली. God blessed both of them. 200 2000 करून टाक. I will make it 2000 from 2. त्यांच्याबरोबर काही वडील काम करीत होते. Some elders were working with ते them. त्यांच्याबरोबर रात्रंदिवस काम करत होते. They were also working with them day and देवाने night. पाहिलं, God saw देवाने this. सफल केलं, God made it happen. देवाने यशस्वी केलं, God made it successful सर्व आश्वस्त केलं. and blessed it पुढे all. माझ्याकडून देव काम करू लागला. Next, God started working from माझी me. इच्छा नव्हती, I didn't want to. माझा संकल्प नव्हता, It was not my माझं स्वप्न resolution. नव्हतं. It was not my या dream. कामाविषयी मी भयभीत होतो. I was scared of this work.
मी मागे सरकलो होतो. I backed out. देवाने मला पुढे आणलं. God brought me forward. तो म्हणला माझी योजना आहे, संकल्प आहे, He said, "This is my plan and हे resolution. तुला करायलाच लागन. You have to do ही माझी this. इच्छा आहे. This is my will." त्याप्रमाणे मी पुढे आलो. That's how I came forward, देवाचं कार्य सुरू झालं. and God's work started. देवाने 2,000 God केले. made it 2000 from 2. कार्याचा विस्तार केला. He extended His work. देवाने सत्याची जीवन मंडळीची ज्योत पेटवली. God lit the flame of the living fellowship of truth. 1991 साली जेम्स ठाकूरद्वारे पेटवली. In 1991, through James Thakur, he lit the flame. ती प्रज्वलित झाली. The flame आज ignited. 29 वर्ष झाली. Today it's been 29 years. देवाचं कार्य वाढत चाललेलं आहे. God's work is expanding. ज्योत प्रज्वलित होत The चाललेली. flame is igniting. प्रकाशचा फैलाव होत चाललेला आहे. The light is spreading. कारण हे मी नाही पेटवली. Because I did not light देवाने this flame. पेटवलेली ज्योत आहे. It is a flame ती lit कोणाला by विझवता God. येत नाही. No one can ती कोणाला extinguish it. थांबवता येत नाही. No one can ती stop कोणाला it. रोखता येत नाही. No one can stop it. कारण देवाच्या योजनेला कुणीच प्रतिबंध करू शकत नाही. Because no one can stop God's असं योग plan. 42 मध्ये म्हणतो. This is what Job says in 42:2. 29 वर्षाचा अनुभव आहे I have 29 years of experience. की देवानी मंडळी 2,000 करून दाखव. God made it 2000 from 2. देव जे वचन देतो Whatever God ते promises, पूर्ण करून दाखवतो. He fulfills it. म्हणून आम्ही देवाचं गुणगान करतो. So we praise our असे लोक God. देवाकडे आम्ही आणले. We brought such people to God फार दुःखी होते, who were very फार sad, व्यसनात होते, who were in कोण addiction, जुगारात होतो, some were in gambling, नशेमध्ये होतं, in different सैतानी addictions, बंधनात in होते, satanic bondages, दारिद्र्य कर्जामध्ये लोक अडकले होते, in poverty and debts, जीवाला त्रासलेले लोक होते, people suffering from life, कर्जबाजारी लोक होते. people in debts. असे लोकांना आम्ही येशूकडे आणलं. We brought such people to असे Lord येशू- Jesus. येशूकडे अशा लोकांना आम्ही शिक्षण We दिलं. taught such people. अशा लोकांसाठी प्रार्थना We केली. prayed for such people. अशा लोकांना देवासाठी तयार केलं. We made such people for God. देवाने त्यांना घडवलं. God made them. देवाने विश्वास तयार केला. Faith was created by God. त्यांनी पश्चाताप केला. They repented. त्यांनी देवाचा धावा They केला. called on God, देवाने त्यांचा उद्धार केला. and God saved them. तारण प्राप्त झाले लोकांची देव मंडळीत भर करू लागला. God began to fill the fellowship of saved people. ही अट आहे This is the condition देवाच्या मंडळीमध्ये. in God's fellowship. तारण प्राप्त झाले लोकांची देव मंडळीत भर करतो. God fills the fellowship with saved people. असं प्रेषित 2:47 मध्ये देव दाखवलं. As God has shown this in Acts 2:47, मंडळीची स्थापना झाली. the fellowship was established. मंडळीत लोकांसाठी एक अट ठेवली. There was a condition put for the people of fellowship. तारण प्राप्त झाले लोकांची देवानी मंडळीत भर केली. Lord added those in the fellowship who were saved. विश्वासाच्या लोकांचा देवाने समुदाय तयार केला. God created a community of faithful people. मंडळी म्हणजे विश्वासाचा ग्रुप आहे. Fellowship means group of faithful people. तारलेले लोक आहे. People who have received salvation. लक्षात ठेवा. Keep in mind, आम्ही मंडळीत जातो. we go to fellowship, चर्च मध्ये जातो. we go to church, फेलोशिप मध्ये जातो. we go to our fellowship. चांगला भाग आहे. This is a good thing. बायबल वाचतो, प्रार्थना करतो, We read Bible, we pray, उपवास धरतो, दान धर्म करतो. we fast, we give offerings. दरवेळी आम्ही उपस्थित राहतो. Every time we are present for the worship, आमचं तारण झालं पाहिजे. we should receive salvation. तारणाची आम्हाला खात्री झाली पाहिजे. We must be assured of salvation. देवापासून झाली पाहिजे. It must come from God. सर्व लोक सारखे नसतात. Not all people are the सर्व same. मंडळी सारखे नसतात. Not all fellowships are the same. सारखे नसतात. Not all servants are the देव same. म्हणतो, सर्व गोष्टीची पारख करा. God says, examine everything, विश्वास ठेवा. believe in it. सत्य जीवन मंडळी The living fellowship of truth. तारलेल्या लोकांची देवानी मंडळीत भर करून समुदाय तयार केला. God added people with salvation and created the fellowship. जे तारले लोक नाही Those people without salvation, त्यांना आम्ही शिक्षण देतो. we teach them, त्यांच्यासाठी आम्ही कष्ट करतो. we work hard for them, त्यांना वेळोवेळी शिक्षण देतो. we teach them from time to time, देवाचं वचन त्यांचा विश्वास वाढवतो. we increase their faith through God's word, देवाच्या मार्गात त्यांना आम्ही घेऊन जातो. we lead them in the way of सर्व God, गोष्टी आम्ही शिक्षण we देतो. teach them all things, ते लोक देवाचा धावा they करतात. call on God, देवाचा स्वीकार they करतात. accept God, पश्चातापची प्रार्थना करतात. they pray for their repentance, देव त्यांना क्षमा करतो. God forgives them, देव त्यांचं तारण करतो. God gives them देव salvation, मंडळीत सामील करतो. God adds them in the fellowship. मंडळी म्हणजे येशूचं शरीर आहे. The fellowship means body of Lord Jesus, येशूचा ध्येय आहे. body of Lord Jesus. येशूचा ध्येय म्हणजे पवित्र ध्येय It आहे. means holy body. शुद्ध पवित्र शरीर आहे. It's a pure holy body. तारलेल्या लोकांचा तो समुदाय शरीरामध्ये राहतो. The community of the saved people lives in that body.
त्याला मी मंडळी म्हणतो. We call it a fellowship. मंडळी म्हणजे देव मंडळी तयार करतो. Fellowship means which is created by God. देव मंडळीत राहतो. God lives in the fellowship. तो मंडळीत निवास करतो. He dwells in the fellowship. देव मंडळीला चालवतो. God runs the fellowship. मंडळीला देव सांभाळतो. He takes care of the fellowship. मंडळीची देव काळजी घेतो. God looks after the fellowship मंडळीला तो वाढवतो. and He grows the fellowship. देव म्हणतो God मी says, उत्तम मेंढपाळ नेमेन. I will choose the good shepherd. इर्मिया 23:4 मध्ये In Jeremiah मी 23:4, उत्तम मेंढपाळ नेमीन. I will choose the good shepherd. त्यामुळे मंडळीमध्ये लोक घाबरणार नाही. So people in the fellowship will not be afraid. ते भिणार नाही. They will not fear. त्यांची वाढ होईल. They will grow. ते कमी होणार नाही. They will not ते diminish. वाढतच जातील. They will keep growing. वाढतच जातील. Keep growing. अशा मेंढपाळची मी नेमणूक करण. I will choose such a shepherd. ते मेंढपाळ मेंढरांची काळजी घेतील. That shepherd will take care of the sheep. मंडळीला देखरेख करतील. They will look after the fellowship. मंडळीची विचारपूस They करतील. will ask about the fellowship. मंडळीला मदत करतील. They will help the fellowship. मंडळीला सहाय्य करतील. They will help the fellowship. वेळोवेळी मंडळीची प्रार्थना करतील. From time to time, they will pray for the fellowship. असे मेंढपाळ मी नेमल. I will choose such a त्यामुळे shepherd. मंडळीमध्ये विश्वासात लोक वाढतील. So people will grow in faith in the fellowship, आत्म्याने वाढतील. will grow in spirit, दानांनी वाढतील. will grow in gifts, आशीर्वादाने वाढतील. will grow in व blessings, संख्येने वाढतील. and will grow in numbers. असे मेंढपाळ मी नेमल देवाला. I will choose such a shepherd. येशू ख्रिस्त म्हणला मी उत्तम मेंढपाळ आहे. Lord Jesus said, I am the good shepherd. मी आपल्या मेंढरांसाठी जीव दिला. I gave my life for my sheep मंडळीची स्थापना व्हावी. so that the fellowship can be established. इपिस 5:25 मध्ये आम्ही पाहतो In Ephesians 5:25, we see मंडळीची स्थापना व्हावी. the fellowship should be मंडळी established, तयार व्हावी. the fellowship should be formed. येशूने आपलं अर्पण दिलं. Jesus offered his sacrifice, आपलं बलिदान दिलं. he sacrificed ती himself मंडळी तयार so व्हावी. that the fellowship can be established. येशूने रक्ताने मंडळी तयार केलेली आहे. Lord Jesus made the fellowship with his blood. त्यांनी वधस्तमी आपलं रक्त सांडलं. He shed his blood on the cross. त्या रक्ताने त्यांनी पाप विवेचन करून लोकांची सुटका केली. With that blood, he redeemed people from sin. लोकांचा उद्धार केला त्यांनी. He saved people लोकांना तो एकत्र करतो. and he brings people together. यासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे. For this, he sacrificed himself. आज मंडळीमध्ये देव काम करत आहे. Today, Lord works in the fellowship. मंडळी लहान असो मोठी असो Whether the fellowship is big or small, संख्येमध्ये देव नसतो. there is no God in numbers. विश्वासामध्ये देव असतो. There is God in faith, लहान असो मोठी असो be it big or small, पण मंडळी देवाची असते. and the fellowship belongs to God. त्या मंडळी देव काम करतो. God works in that fellowship. मंडळी सर्व गोष्टीची काळजी घेत असतो. He takes care of all things in the fellowship. म्हणून आम्ही बायबलमध्ये पाहतो So we see in the Bible, अब्राहमला देव म्हणला God said to "मी Abraham, तुला आशीष देईन I will bless you. तुझ्यामुळे लोक आशीर्वादित होतील. Because of you, people will be blessed. पृथ्वीवर सर्व लोक आशीर्वादित करण." I will bless all people. हे देवाने सांगितलेलं आहे. This is what God has तुझ्यामुळे said. दुसरे लोक पण आशीर्वादित झाले पाहिजे. Other people should also be blessed because of you. वाढले पाहिजे. They should increase. वाढ झाली पाहिजे. They should grow. हे देवाचं काम आहे. This is God's work. आज देव मंडळीची स्थापना करून लोकांचा नाशातून बचाव करत आहे. Today, God establishes the fellowship and saves people from destruction. मंडळीत लोकांना तो एकत्र करत आहे. He is bringing people together in the मंडळी fellowship. एक विसावाचं ठिकाण आहे. The fellowship is a place of rest. देवाकडे जाण्याचा मार्ग The way to God मंडळी आहे. is fellowship. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री आहे. Is Sanjay James Thakur ministry. तिथे देव भेटतो. There we meet God. तिथे देवासम भेट होती. There we meet God. तिथे देवाचं शिक्षण भेटतं. There we get God's teaching. तिथं सांत्वन भेटतं. We get comfort. तिथे डोळ्याचे अष्ट पुसून जातात. There the tears are wiped away. योग्य शिक्षण भेटतं. We get right ते education. हिंमत येते, धैर्य येते. We get courage and patience. देवाचा मार्ग समजतो. We understand God's अशामुळे way. आमची आज परिस्थिती अशी आहे. Why is our situation like this today? हे समजतं आम्हाला. We देव understand आम्हाला this. मार्ग दाखवतो. God shows us the देव आम्हाला way. मार्गदर्शन करतो. God guides us. देव आमची सुटका करतो. God sets us free. देव आमचं परिवर्तन करतो. God changes देव us. आमच्या जीवनात बदलाव करतो. God changes our देव lives. आमचा उद्धार करतो. God saves देव आम्हाला us. आशीष देतो. God blesses us. अशा मंडळीला आम्ही भेट देतो We meet such a fellowship की तिथे देव राहतो. where God dwells, जिथे देवाचा सेवक where राहतो. there is God's servant, तिथे देवाचे लोक राहतात. where there are people of God, तिथं आपलेसेपणा आहे. where there is affection, तिथं आपुलकी आहे. where there is belonging, तिथं प्रेम where आहे. there is love, तिथे एकमेकाला सांभाळणारे लोक where आहे. people take care of each other, इथं मदत करणारे लोक आहे. where there are people to help, इथं सहाय्य करणारे लोक आहे. where people help each other, इथे विचारपूस करणारे लोक आहे. where people ask about each other, इथं काळजी घेणारे लोक आहे. where people take care of each other.
अशा मंडळीला आम्ही भेट देतो. We visit such a fellowship. देव अशी मंडळी तयार करतो God creates such a fellowship जिथं प्रेम असतं, where there is love, तिथं आपुलकी असते, where there is तिथं affection, आपलेसेपणा असतो. where there is belonging. कारण तिथं प्रेम, तिथं देव आहे, Because where there is love, there is God. तिथं मंडळी आहे. There is fellowship. देवाने आम्हाला पहिलं वरदान The दिलं, first gift given by God, प्रेम. love. येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, आम्ही कार्याची सुरुवात केली. we started the work. मी आणि माझे लोकांनी कार्याची सुरुवात केली. I and my people started the work. जेम्स ठाकूरने सुरुवात केली. James Thakur started his work. देवाने आम्हाला पहिलं वरदान The दिलं, first gift given by God, प्रेम. that is love. प्रेम सर्वांग सुंदर आहे. Love is the most beautiful. प्रीतीमध्ये देव राहतो. God lives in love. माझं प्रेम मी तुमच्यामध्ये ओततो, I pour my love in you जसं मी तुमच्यावर प्रेम करतो as I love you. तसं तुम्ही माझ्या मेंढरावर प्रेम करा. You love my sheep. येणाऱ्या लोकांवर प्रेम करा. Love the people who तुम्ही come. पक्षपात करू नका. Don't be partial. तुम्ही भेदभाव करू नका. Don't discriminate. सर्वांसारखं प्रेम करा. Love everyone सर्वांची equally. काळजी घ्या. Take care of सर्वांची everyone. विचारपूस करा. Ask about everyone. सर्वांचं ऐकून घ्या. Listen to everyone. सर्वांचं समजून घ्या. Understand everyone. सर्वांना समजून सांगा. Explain to everyone. भेदभाव करू नका. Don't be partial. कुणी असो, Whoever it may लहान be, असो मोठा असो, be it elder or younger, शिकलेला असो न शिकलेला असो, educated or uneducated, गरीब असो श्रीमंत असो, rich or poor, देव सर्वांचा आहे. God is for everyone. देव सर्व प्रेम करतो. God loves देव everyone. भेदभाव करत God नाही. is not partial. देवाने आम्हाला प्रेम शिकवलं. God taught us love. प्रेमाने तुम्हाला प्रीतीनेच देवाच्या कार्याची वृद्धी होते. God's work expands through love. ज्ञान आवश्यक आहे, Knowledge is needed. वरदान आवश्यक आहे, God's gift is needed. सर्व गोष्टी आवश्यक आहे. Everything is त्यामध्ये needed. प्रेम नाही, If there's no love, त्यात वाढच होत नाही. so there is no growth in it. म्हणून प्रेम फार महत्वाची गोष्ट आहे. So love is an important मंडळीमध्ये thing. प्रेम फार महत्वाची गोष्ट आहे. Love is important in the आम्ही fellowship. सांभाळतो. We take care of each other. आम्ही चुकलो तर एकमेक क्षमा मागतो, We ask forgiveness if we are mistaken. क्षमा करतो. We forgive. तिथं क्षमा आहे, तिथं शांती आहे. Peace is where there is forgiveness. क्षमा आहे, तिथं देव आहे. God is where there is तिथं forgiveness. क्षमा नाही, तिथं देवच नाही. There is no God where there is no forgiveness. म्हणून आम्ही घराघरात मी पाहतो, So from house to house we त्या see कुटुंबात क्षमा आहे. the family who has forgiveness, क्षमा करणारे लोक आहे, people who forgive, मागणारे लोक आहे. people who ask त्या घरात forgiveness. शांती आहे, There is peace in त्या that घरात house. आनंद आहे, There is त्या happiness. घरात देव आहे. There is God in that house. ज्या मंडळीत त्या गोष्टी The आहे, fellowship that has these things, त्या मंडळीत देव राहतो. God lives in that fellowship. देव मंडळीला तयार करतो. God creates the fellowship. देव मंडळीला शिक्षण देतो. God educates the fellowship. देव मंडळीचा अध्यक्ष असतो. God is the chairperson of the fellowship. सत्याची जीवन मंडळी The living fellowship of truth. म्हणजे संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री That is the Sanjay James Thakur ministry. मान केलेली आहे. God has created this. पवित्र आत्मा मंडळीचा अध्यक्ष The आहे. Holy Spirit is the chairperson of the fellowship. पवित्र आत्मा मंडळीला चालवतो. The Holy Spirit runs the fellowship. आज 29 वर्ष आम्ही काम करत आहोत. Today we have been working for 29 years. पवित्र आत्मा मंडळीला मार्गदर्शन करत The आहे. Holy Spirit is guiding the देव fellowship. वेळोवेळी मला मार्गदर्शन करत गेलेला आहे. God has been guiding me from time to आज time. 29 वर्ष मी चालत आहे, Today I have been walking in God for 29 चालत years. राहिलेलो आहे. I am देव still in सांगत God. तसं मी चालतो. I walk as God says. देव बोलत तसं मी बोलतो. I speak as God speaks. माझं मत, माझी बुद्धी, माझं शहाणपण मी चालवत नाही. I don't use my opinion, intellect, or wisdom. देव जे बोलन तेच मी करतो. I do what God says. माझे कामकरी आहे, I have my माझे workers सेवक वर्ग आहे, and my देवाने co-workers. ते बी वाढवलेले आहे. God has also increased मी जे it. सांगल तेच ते करतात, They do what I tell them त्या to do. आज्ञेचं पालन करतात. They obey. माझी मंडळी आहे, My fellowship, विश्वास लोक आहे, there are faithful ते people. देवाचे मार्गदर्शन खाली चालतात. They walk under God's guidance. त्यामुळे आम्ही यशस्वी होतो. So we become successful. आम्ही विजय प्राप्त करतो. We win. आम्ही स्वतःला सुरक्षित We ठेवतो. keep ourselves safe. त्यामुळे सैतान हर तऱ्हेने हल्ला करतो. So the Satan attacks from everywhere. लांडगा हर तऱ्हेने हल्ला करतो. The wolf attacks from everywhere. येशू ख्रिस्त मंडळीला जपतो. Lord Jesus takes care of the fellowship. येशू ख्रिस्त मंडळीचं राखण करतो. Lord Jesus watches over the fellowship. प्रत्येक मेंढ्याला तो सांभाळ. He takes care of every sheep. प्रत्येक मेंढ्याची तू काळजी घे. He takes care of every sheep. यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन करतो. For this he guides us. हे फार महत्वाची गोष्ट आहे. This is an ज्या important मंडळीत thing देव राहतो in which God dwells. त्या मंडळीत काही गोष्टीची आवश्यकता असते. That fellowship needs some things. त्या मंडळीत निर्माण करता देव असतो. God is the creator of the fellowship. त्या मंडळीत देव अध्यक्ष असतो. God is the chairperson of the fellowship. देव मंडळीत चालतो. God runs the fellowship. देव मंडळी तयार करतो. God creates the fellowship.
देव कामकरी तयार करतो. God creates the workers. देव सेवक तयार करतो. God creates his servants. देव विश्वासू लोक तयार करतो. God creates faithful सर्व people. देवच करतो. God does everything. देव मंडळीला सांभाळतो. God takes care of the fellowship. मंडळीला वेळोवेळी तो मार्गदर्शन करतो He guides the fellowship from time to time. की मंडळीने विश्वासात स्थिर राहावा, That the fellowship should be stable in their faith, वचनात वाढत जावं, should grow in God's word, आत्म्यात वाढत जावं, should grow in God's देवाच्या spirit, आशीर्वाद वाढत should grow जावं. in God's blessing. यासाठी वेळोवेळी देव त्यांना मार्गदर्शन करतो. For this, God guides them from time to time. वेशिकीस म्हणाला Lord Jesus Christ said शुभवर्तन 16:12-13 मध्ये, in John 16:12-13, सत्याचा आत्मा आहे, the Spirit of truth will come, पवित्र आत्मा आहे, the Holy Spirit will come, तुम्हाला सर्व गोष्टी शिकवेल, He will guide you, तो सर्व गोष्टी तुम्हाला दाखवेल, He will show you everything, तो तुमच्यावर राहील, He will stay with you, होणाऱ्या गोष्टी तो विदित करेल, He will also declare to you what is to झालेल्या come, गोष्टीची आठवण करून देईन, it will remind you of what happened, तो तुमच्यामध्ये येईल, He will come into you, तुमच्यामध्ये निवास करेल, He will dwell in तो you, सर्व शिकवेल, He will teach you तो everything, सर्व घडवल He बनवल. will make and create. हे देवाने सांगितलं आम्हाला. This is what God told us. पवित्र आत्मा The Holy Spirit, द्वारे देव मंडळीची स्थापना करतो, through it God establishes the मंडळी fellowship, तयार करतो. He builds the fellowship. बायबल सांगतो The Bible says प्रेषित 13 मध्ये in Acts 13, पवित्र आत्म्याने प्रेषितांना सांगितलं, the Holy Spirit told the apostles, पावलाची सिलाची देवाने नेमणूक केली. God chose Paul and Seleucia. पाऊल आणि सिलाची दोघं कामकरीची नेमणूक केली. God chose Paul and Seleucia, त्यांना देवाच्या कार्याची त्यांची रवानगी केली. made them to work for God. पवित्र आत्मा ठरवतो, The Holy Spirit decides आम्ही नाही this. ठरवत. We do not decide. देव सर्व गोष्टी ठरवतो. God decides everything. मंडळीत आम्ही पाहतो We see in the fellowship, काही गोष्टीची फार आवश्यकता असते. some things are very necessary. मंडळीत देव सांभाळतो. God takes care of the fellowship. मंडळीमध्ये तो एक शिस्त व्यवस्था आणतो. He brings an order and arrangement in the बायबलमध्ये fellowship. पाहतो. We see in the Bible. प्रगटीकरण मध्ये आम्ही पाहतो. We see in Revelation. मंडळी प्रगटीकरण 7 मंडळ्या दाखवलेल्या आहे. In Revelation, 7 fellowships are 7 shown. मंडळीशी देवाचा आत्मा बोलतो. God speaks to 7 fellowships. 7 मंडळ तो शिक्षण देत असतो. He educates all 7 fellowship. आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. Anyone who has an ear should listen to what the Spirit says to the churches. प्रगटी 2:7 मध्ये In Revelation 2:7, आत्मा the Holy Spirit, मंडळीस काय बोलतो, what He says to the churches, ज्याला कान आहे तो ऐको. who has an ear should listen. जो विश्वासणार आहे तो ऐको. Whoever is faithful will listen. देवाचा आत्मा God's Spirit मंडळीशी बातचीत करतो, communicates with the fellowship. मंडळीला मार्गदर्शन करतो. He guides the fellowship. ज्याला कान आहे तो ऐको. Those who have an ear should listen. देवाचा आत्मा God's Spirit मंडळीमध्ये राहतो, dwells in the fellowship, मंडळीला तो मार्गदर्शन करतो, guides the fellowship. मंडळीला तो शिकवतो, He educates the fellowship. तयार करतो, He builds the fellowship. मंडळीला वाढवतो, He raises the fellowship. मंडळीची वाढ होते. The fellowship grows ज्या मार्गाने गेलं पाहिजे the way it should go. त्या मार्गाने तो मंडळी घेऊन जातो. That way He leads the fellowship. हे पवित्र आत्मा काम करतो. This Holy Spirit works. म्हणून प्रगटीकरण मग पाहतो So in the Revelation we see 7 मंडळात तो शिक्षण घेत गेला. He taught all 7 fellowships. 7 मंडळाचे त्यांनी काही चुका दाखवल्या, He showed mistakes of all fellowships. त्या सुधारणा करायला त्यांनी लावलेल्या आहे. He has said to improve it. देवाचा आत्मा, God's Spirit. देव बदलला नाही. God did not change. मला की 3:6 प्रमाणे Like Malachi 3:6, देव बदलत नाही. God does not देवाचं change. वचन बदलत नाही. God's word does देवाला not तसंच change. आहे. God is the आज same. मी देव तसंच काम करतो. God works the same way today. देव मंडळीमध्ये शिस्त व्यवस्था आणतो. God brings an order and arrangement in the fellowship. लोकांमध्ये तो एक शिस्त व्यवस्था आणतो. He brings discipline and order in the people. प्रार्थनेविषयी शिस्त व्यवस्था आणतो. Brings a discipline and order about prayer. उपासनेविषयी शिस्त आणतो. Brings a discipline in worship. प्रत्येक गोष्टीची ती व्यवस्था करतो. Arranges for everything. प्रत्येक सेवकाची ती व्यवस्था He करतो. makes an arrangement for each servant. माझ्या मंडळीमध्ये In my fellowship, 3 गट आहे. there are 3 groups. वडील वर्ग आहे, One is senior तरुण people, वर्ग आहे, the youngsters, सोशल मीडियाचा वर्ग the आहे, social media team. काम कार्य करणे सिस्टर सेविका पण आहे. There are also sisters to work. हे सर्व गोष्टीची व्यवस्था देवाने केलेली आहे. God has arranged all these things. पवित्र आत्म्याने प्रत्येकाला कामाची वाटप करून दिलेली The आहे. Holy Spirit has assigned work to everyone. मी नाही दिलं, I did not give. मला नाही जमलं असतं. I would have not gathered. पवित्र आत्म्याने मला The सांगितलं, Holy Spirit told me कामाचं वाटप करून दिलं आहे. and has assigned work to everyone. प्रत्येक कामाची त्यांनी नेमणूक केलेली आहे. He has assigned each and every work. प्रत्येक जण आपापलं काम करत आहे.
Everyone is doing their work. मंडळीच्या वाढीसाठी प्रत्येक जण झटत आहे. Everyone is working hard for the growth of the fellowship. कोण स्वार्थीचं काम करत Some आहे, are preaching, कोण साक्ष देत आहे, some are sharing कोण testimonies, मंदिराच्या आत काम करत some आहे, are working in the कोण fellowship, उपस्थितीची तयारी करत some आहे, are preparing for worship, लोकांची व्यवस्थेची बसणे व्यवस्थेची उपस्थितीची सर्व तयारी करत आहे. some are making an arrangement for people to sit for the worship. सर्व भक्तीची तयारी लोक करत People आहे. are preparing for all काही worships. काही सोशल मीडियावर करत आहे. Some are working on social media. गावातून शहरातून देशात कसं पोहोचता How येईल to spread the message from cities to states and यासाठी countries. देवाने टीम तयार केली. God made a team for this. त्यासाठी त्याने तिथं नेमणूक केलेली He आहे. has appointed them there. उद्देश एकच The आहे, purpose is the same, आत्मे वाचवणे, to save souls, आत्म्याच्या नाशातून लोकांना to वाचवणे, save souls from destruction, मंडळीत एकत्र करणे, to bring the fellowship together, मंडळीची वाढ to करणे. grow the fellowship. आज मंडळीत देव तेच काम करतो. That is what God does in the fellowship मंडळीची today. वाढ झाली The पाहिजे, fellowship should grow, सर्व गोष्टींनी वाढ झाली पाहिजे, should grow in everything. मंडळीच्या सद्गुणात वाढ झाली The पाहिजे, virtue of the fellowship should increase. मंडळीच्या संख्येमध्ये वाढ झाली The पाहिजे. fellowship should increase in numbers, कारण देव वाढ करणारा देव आहे. because He is the God who will increase. देव आशीष देतो, God blesses, तो फैलाव करतो, He तो expands, वाढ करतो. He makes it grow. शिकान शिकवा, Learn and teach. तुम्ही वाचते इतरांना वाचवा, You are saved, now you save others. तुम्हाला भेटलं इतरांना बी द्या, You have received, now give it to others. तुमचं उद्धार आलं इतरांचं बी उद्धार होऊ द्या. You are saved, let others be saved हे too. देवाने शिकवलेलं आहे. This is what God taught सर्व us. लोक कार्यरत आहे. Everyone is working. उपस्थितीची व्यवस्था देवाने ठेवली. God established a system of worship for the fellowship. देवाच्या समोर बसण्याची एक शिस्त व्यवस्था ठेवली. There is a discipline and arrangement to sit before God. सर्व गोष्टी देवाने तयार केलेल्या All आहेत. things are created by God. हे मला माहिती नव्हत्या. I didn't know this. देवाच्या आत्म्याने सर्व गोष्टी शिकवल्या. So the Spirit of God taught all सर्व things. मंडळीची त्यांनी रचना केली, He formed the whole fellowship. सर्व गोष्टीची व्यवस्था केली. He arranged everything. मंडळी सुंदर त्यांनी बनवली. He made the church कारण beautiful. देव जे बनतो नेहमी सुंदर असतं. Because what God makes is always beautiful. एक चांगलं असं वातावरण तो मंदिरात तयार करतो. He creates a good atmosphere in the तो fellowship. मंडळीत राहतो, He lives in the fellowship. मंडळीशी तो वार्तालाप करतो. He talks to fellowship. आत्मा मंडळीस काय म्हणतो, What the Spirit says to the fellowship, आत्मा मंडळीशी the बोलतो, Spirit talks to the fellowship. मंडळी ऐकती, The fellowship hears त्या मार्गाने चालते. and walks through it. यासाठी देवाच्या मंदिरात For this, in God's fellowship, दोन गोष्टीची फार आवश्यकता आहे. two things are very much एक तर needed. देवाचं वचन, God's word. दुसरं पवित्र आत्मा. Second is the Holy Spirit. दोन साक्षीदार आहे. There are two witnesses. दोन गोष्टी फार महत्वाची गोष्टी Two things are very important आमच्या जीवनामध्ये. in our lives. चांगलं चारा, Good food, चांगलं पेय good water. आम्हाला भेटलं If we get these, तर आमचं शरीर तंदुरुस्त राहतो, so our body stays healthy. आम्ही बलवान होतो, We become आम्ही strong. आरोग्यदार होतो. We stay healthy. आम्हाला चांगलं खाणं, चांगलं जेवण, Good food, चांगलं पाणी good water. भेटल्यावर If we get it, आम्ही तंदुरुस्त राहतो, we stay healthy. आम्ही निरोगी राहतो, We stay healthy. आमची वाढ होते. We grow. तसे मंडळीमध्ये So in the fellowship, दोन गोष्टी देव ठेवतो, God keeps two things: चांगला चारा, good food, चांगलं पेय. good water. चांगला चारा Good food देवाचं वचन is God's word. सर्वात सुंदर चारा आहे. The most beautiful is सर्वात food. पौष्टिक चारा तो आहे. It is the most nutritious आम्ही रोज food. खाल्ला पाहिजे, We should eat it. आम्ही रोज वाचलं पाहिजे, We should read it daily. आम्ही मनन केलं पाहिजे, We should follow it. आम्ही लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, We should hear it carefully. त्याप्रमाणे चाललं पाहिजे, We should walk through it. आम्ही स्वीकारलं पाहिजे, We should accept त्याप्रमाणे it. चाललं पाहिजे. Should walk through it. चांगलं पेय, Good water पवित्र आत्मा is Holy येशू Spirit. ख्रिस्त म्हणाला, So Lord Jesus जो said, कोणी तानेला असेल whoever is thirsty, त्याने माझकडे यावं, they should come to मी me. त्याला पाणी पाजन, I will give him water. मी त्याला पवित्र आत्मा देईन. I will give him Holy Spirit. ह्यात पवित्र आत्मा देव देतो. God gives Holy Spirit. येशू ख्रिस्त म्हणाला, मी जातो, Lord Jesus said, I go. मी पवित्र आत्मा पाठवतो, I will send the Holy Spirit. तो सर्व गोष्टी तुम्हाला शिकवेल, He will teach you everything. सर्व तुम्हाला दाखवेल, He will show you everything. सर्व घडवल, तो बनवल. He will make and create everything. पवित्र आत्मा, The Holy Spirit, योग्य चारा, good food देवाचं वचन, is God's word. योग्य पेय, Good water, पवित्र आत्मा. the Holy Spirit. दोन गोष्टी These two things मंडळीत पाहिजे. must be in the fellowship. योग्य शिक्षण, Right education, पवित्र आत्म्याची उपस्थिती, presence of Holy Spirit, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, guidance of Holy Spirit. मंडळीची वाढ होती. Through it, the fellowship grows. प्रत्येक मंडळीत In every fellowship, काही गोष्टीची आवश्यकता आहे. some things are needed.
पवित्र आत्मा the Holy Spirit, मंडळीमध्ये दान देतो, gives away gifts in the fellowship, वरदान देतो, gives different blessings, आत्म्याचा वर्षाव करतो. showers down the souls, जसं योएल 2:28 मध्ये, like Job 2:28, प्रेषित 2:17 मध्ये Acts 2:17. देव म्हणाला, God said, योएलद्वारे देवाने भविष्यवाणी केली, God made a prophecy through Joel, पुढील दिवसात in the last days, पवित्र आत्म्याचा मी वर्षाव करेन. I will pour out my Holy Spirit. तुमचे पुत्र, तुमचे कन्या Then your sons and your daughters संदेश देतील, will prophesy, तरुणांना दृष्टांत होईल, your young men will see visions, वृद्धांना स्वप्न पडतील. and your old men will dream dreams. मी दासीवर On my male and females, आत्म्याचा वर्षाव करून I will pour out my ते Spirit, संदेश देतील. and they will prophesy. संदेश म्हणजे देवाचे विचार इच्छा ते प्रगट करतील. The prophecy means that they will reveal God's thoughts. देव आत्म्याने मंडळी तयार करतो, God builds the fellowship by the Spirit. आत्म्यावर देव मंडळीत राहतो Through Spirit, God dwells in the fellowship, व आत्म्याचं तो मंडळीत वाटप करतो. and He distributes the Spirit in the fellowship. अनेक वरदान तो मंडळीला देतो, He gives many gifts to the fellowship. मंडळीला तो दानांनी भरून टाकतो. He fills the fellowship with blessings. ज्या मंडळीत In the fellowship, देवाचं दान नाही, where there is no God's ती blessing, मंडळी अपंग असते, then that fellowship is disabled. ती दुर्बळ असते, It is weak. ती अशक्त असते. It is weak कारण ज्या मार्गाने गेलं पाहिजे because the way they should go, ते मार्गदर्शन त्यांना भेटत नाही. they do not get that guidance. मंडळीमध्ये And in fellowship, पवित्र आत्मा the Holy Spirit देवाचं दानाचा वर्षाव करतो. pour the gift from God. पहिले करंती 12 मध्ये आम्ही पाहतो, In 1 Corinthians 12 we see वेगवेगळे दान देवाने दिलेले. God gave different gifts. देव मंडळीला दान देतो, God gives gifts to the fellowship. दानाने भरून टाकतो. He fills with gifts. वेगवेगळ्या प्रकारचं मंडळीला दान देतो तो. He gives different types of gifts आपलं to the कार्य fellowship, पूर्ण करत असतो. and he completes his work. मंडळी दानाची फार आवश्यकता. Gifts in the fellowships are important. दानामुळे Because of gifts, दानामुळे मंडळीचं पोषण होतं. gifts nourishes the fellowship. दानामुळे मंडळीला सर्व गोष्टीचं मार्गदर्शन The होतं. gift guides the fellowship. दानामुळे Because of gifts, बऱ्याच गोष्टी मंडळीत होतात. many things happen in the fellowship. दान मंडळीला सावधान करतं, Gifts make the fellowship vigilant. मंडळीला मार्गदर्शन करतं, It guides the fellowship. होणाऱ्या गोष्टी विदित करतं. It reveals the things that will happen. देव मंडळीला दान देतो, God gives gifts to the fellowship मंडळीला दानाने भरतो. and fills the fellowship with वेगवेगळ्या gifts. प्रकारचं दान देतो. Give different types of त्या gifts. मंडळीचं कार्य वाढत जातं. The work of the fellowship grows in ज्या it. गोष्टीची मंडळीला आवश्यकता आहे, What the fellowship needs, त्या दानाद्वारे त्या मंडळीला पुरवठा करतो देव. God gives it through gifts. वेगवेगळ्या प्रकारचे दान आहे. Different types of gifts. बायबलमध्ये आम्ही पाहतो, We see in the वेगवेगळ्या Bible प्रकारचे दान आहे. there are different types देव of दान gifts. देत राहतो, God keeps giving gifts मंडळीचं कार्य पूर्ण करतो. and completes the work of the fellowship. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry, मंडळी the Living Fellowship of Truth. अनेक लोकांना देवाने दानाने भरलेलं आहे. God filled people with many gifts. वेगवेगळ्या प्रकारचे दानाने देवाने भरलेलं आहे. God filled people with different types of दानाचा gifts. उद्देश एकच आहे The purpose of the gift is की मंडळीचं कार्य पूर्ण it व्हावं. should complete the work of the fellowship. अनेक आत्म्यांचा बचाव, Many souls should be saved. अनेक आत्म्याचं पोषण व्हावं, Many souls should be nourished. अनेक आत्म्यांना योग्य आहार योग्य पेय भेटावं. Many souls should get good food, good water. हे दानामुळे होतं. This happens because of God's मंडळीची gift. प्रत्येक गरज, Every need in the fellowship, प्रत्येक गरज, every need, प्रत्येक आवश्यकता every requirement दानामुळे पूर्ण होती. is fulfilled because of जर gifts. आमच्याकडे दान नाही, If we don't have the gift, ती गोष्ट मी देऊ शकत नाही. then I can't give those things. मला आरोग्याचं दान नाहीये, I don't have the gift of health. मी त्या लोकांना आरोग्य देऊ शकत I नाही. cannot give health to other people. मला भूते काढण्याचं दान नाहीये, I don't have the gift of casting out Satan. तर मी लोक ते काढू शकत नाही. Then I cannot take it out. अद्भुत चमत्कार करण्याचं दान नाही, There is no gift to do miracles. तुम्ही ते करू शकत नाही. Then I cannot do it. देव मंडळीत काम करतो, But God works in the fellowship. मंडळीची त्याला वाढ करायची God असते. wants to increase the fellowship. मंडळीत आणि अनेक येणाऱ्या लोकांची आवश्यकता पूर्ण करायची असतात. He wants to fulfill wishes of many people who comes in fellowship. अनेक गरजू लोक आहे, There are many needy people. अनेक आवश्यक लोक आहे. There are many needs of people.
जगात अनेक लोक भुकीले ताणलेले आहे. Many people in the world are hungry and अनेक thirsty. गोष्टीचे भुकीले ताणलेले लोक People आहेत. are hungry and thirsty for many things. ते देवाकडे येतात. They come to God. त्यांची गरज आवश्यकता असते. They have needs and wants. आजाराला आरोग्याची गरज असते. The sick needs health. अशांतीला शांतीची गरज असते. The unrest needs अनेकांना peace. वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा असतात. Many have their different needs. अशा लोकांच्या गरजा पुरवण्यासाठी To meet the needs of such people, आम्हाला दान पाहिजे. we need gifts. देव वरदान देतो. God blesses. दानाद्वारे तो मंडळीचे पोषण करतो. Through gifts, He nourishes the fellowship. दानाद्वारे येणाऱ्या लोकांची तो काळजी घेतो Through gifts, He takes care of the people who comes, आणि येणाऱ्या लोकांच्या गरजा आवश्यकता पूर्ण करतो. fulfills the needs and requirements of people who comes, वेळोवेळी मार्गदर्शन करतो. and guides the fellowship from time to time. मंडळीला तो सांभाळतो. He takes care of the मंडळीला fellowship. तो नेहमी सावधान करतो. God makes us vigilant. वेळोवेळी तो मंडळीला मार्गदर्शन करतो. He guides the fellowship from time to देवाच्या time. मार्गदर्शनामुळे Because of God's guidance, मंडळी सावधान राहते. the fellowship remains vigilant. मंडळीचं पोषण होतं. The fellowship is nourished. मंडळीची वाढ होती. The fellowship grows. मंडळी सुरक्षित राहते. The fellowship stays त्या safe. मार्गाने गेलं पाहिजे. The way they should go, वेळोवेळी देव त्यांना मार्गदर्शन करत. God guides them from time to time, वेळोवेळी देव त्यांना सुचत राहतो. keeps them informing from time to time. अशा पद्धतीने देव मंडळी तयार करतो. This is how God builds the एक fellowship. शिस्त व्यवस्था राहतो. There is a discipline and order. मंडळीची प्रत्येकाची तो काळजी घेतो. He takes care of everyone in the प्रत्येक fellowship. मेंबराला तो जपतो. He takes care of every sheep कारण त्यासाठी त्यांनी रक्त सांडलेलं आहे. because He has shed His blood for that. येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, टोपलीतील एक आंबा खराब झाला a mango spoiled in a basket, तर तो सर्व आंबे खराब करू शकतो. that mango can spoil all the mangoes. खराब झालेला आंबा आहे, The spoiled mango, त्याला बाजूला काढा. take it aside. येशू ख्रिस्त म्हणाला Lord Jesus said जॉन 15 मध्ये, in John 15, जो फाटा फळ देत नाही every branch that does not produce fruit, तो फाटा देव काढून टाकतो. God removes that branch, जो फाटा फळ देतो and the branch that देव त्याला produces साफसूफ fruit, करतो. He prunes that branch. एका मनुष्याचा परिणाम The consequences of a man, चांगला असो वाईट असो, whether it is good or bad, तो मंडळी होतो. the whole fellowship size, थोडीशी वाईट गोष्ट, slightly worse thing, एक आंबा one mango सर्व टोपलीचे आंबे खराब करू शकतो. can spoil all the mangoes in the basket, देव मंडळीची काळजी घेतो. but God takes care of the fellowship. मंडळीला शिस्त व्यवस्था लावतो. God brings discipline and order in the आपल्या fellowship. लोकांना तो शिस्त व्यवस्था लावतो. He brings discipline and order in the people who are mistaken. त्यांच्यामध्ये एक देवाचं भय आणतो. He brings in them the fear of हे God. देवाचं काम आहे. This is God's सर्व work. लोक मंडळीत येतात, Many people come in the fellowship. दरवेळी उपस्थित राहतात, They are present every time. उपासनेत सहभाग ठेवतात. They attend the worship. सर्व गोष्टी चांगल्या आहे. Everything is good. सर्वांची देव काळजी घेतो. God takes care of everything. सर्वांकडे देवाचं लक्ष असतं. God's attention is on ज्या everyone. मंडळीत देव The राहतो, fellowship in which God lives, बायबल मध्ये पाहतो, we see in the Bible, प्रेषितांच्या मंडळीत देवाचा आत्मा राहत होता. the Spirit of God lived in the fellowship of apostles. जे लोक मंडळीत चुकले, Those who are mistaken in the fellowship, देवाने त्यांच्यावर दोष दाखवले. God showed them their faults. बायबल सांगतं Bible says प्रेषित 5 मध्ये, in Acts 5, 5:3 मध्ये आम्ही पाहतो, in 5:3 we see, पेत्र म्हणाला, Peter said, हनन्या सफरेला तो म्हणाला, he said to Ananias, हनन्या सफर तो म्हणाला, he said to Ananias, तू पवित्र आत्म्याशी लबाडी केली. you lied to Holy Spirit. तुम्ही सैताने तुझं मन फिरून टाकलेलं आहे. The Satan has filled your heart. देवाच्या आत्म्याने त्या लोकांना शोधलं God's Spirit searched those people की या लोकांनी चोरी केलेली आहे, that these people have stolen. यांनी लबाडी केलेली आहे. They have lied. हे मंडळी ते राहू शकत नाही. They cannot stay in the fellowship. त्यांना शिस्त लावायला पाहिजे. They should be disciplined. जे चोरी Those करतात, who steal today, जे लबाडी करतात, those who lie, वेळी पुन्हा चुका they make करतात, mistakes again and again. अशा वेळी पाऊल काय म्हणतो, At this time, Paul says, पाऊलाने अनेक मंडळी स्थापन केल्या. Paul established many fellowships. मंडळीला त्यांनी शिस्त व्यवस्था He लावली, brought discipline and order in the कारण देवाने fellowship त्याला सगळं शिकवलं होतं. because God had taught him that. पण त्या बायबल मध्ये पाहतो So we आम्ही, see in the Bible, पहिले तिमोथी 5:20 मध्ये आम्ही पाहतो, Timothy 1, 5:20 we see, पवित्र आत्मा पाऊलाला बोलला, Holy Spirit said to Paul, इतरास भय पडावे, let the rest be afraid सर्वांसमक्ष in public. जो दोष पाप करतो Those who sin, त्याला त्याचे दोष कडकपणे त्याला दाखव, you rebuke them. त्याला सावध कर, You warn, पण त्याचे दोष त्याला दाखव, but show him his sins. म्हणजे तो सुधारेल. That's when he will improve. पवित्र आत्मा
The Holy ज्या Spirit मंडळीत राहतो lives in this fellowship. तो मंडळीत देखरेख करतो. He watches over the fellowship. चुकलेल्या लोकांना तो शोधून काढतो. He finds the people who sins. देवाने आदाम हवाला शोधून काढलं. God found Adam and Eve. देवाने घेजीला शोधून काढलं. God found Geja. आणि देवाने कायनला शोधून काढलं. God found Cain. देवाने दावीदला शोधून काढलं. God found David. देवाने हनन्या सफरला शोधून काढलं. God found Ananias. जे लोक चुकले Those who were mistaken. देवाने त्यांना शोधून काढलं. God found them. देवाने त्यांचे पाप त्यांना दाखवले. God showed them their sin. त्यांच्या पदरी घातले. God put their sins on their shoulders. त्यांना सावधान केलं. God warned them. जे लोक ऐकले नाही Those who did not listen, त्यांना मंडळीतून बाहेर काढलं. God took them out of the fellowship. हे देव करतो. God does this. मंडळीला तू सांभाळतो. He takes care of the fellowship. मंडळीला तू सुरक्षित ठेवतो. He keeps the fellowship safe. कारण मंडळी देवाची Because the fellowship belongs to ती God. पवित्र असावी. It should be holy. ती शुद्ध असावी. It should be pure. ती सुशोभित It असावी. should be decorated. तिची तयारी असावी. It should be prepared. तिला कलंक नसावा. It should not be stigmatized. तिला बट्टा It should नसावा. not be greedy. यासाठी देव मंडळीच्या लोकांची काळजी For घेतो. this, God cares for the people in the fellowship. वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करतो. He guides them from time to चुकलेल्या time. लोकांना तो सावधान करतो. He wants those who are mistaken. जर लोक ऐकत नसेल If people are not त्या listening, लोकांना तो मंडळीत बाहेर काढतो. it takes those people out of the आता fellowship. हे होत नाही. Now this does not happen. आता हे होत नाही. Now this does not happen. आम्हाला भय आहे. We are afraid. मेंबर लोकांना मंडळीतून काढलं कसं होईल. What will happen when members are taken out of the fellowship? याविषयी आम्हाला भय असतं. We are afraid of this. मंडळीची मेंबर निघून The जाते. members of the fellowship will leave. बऱ्याच गोष्टी होतील. Many things will happen. देव हे बघत नाही. God does not see this. देव संख्या बघत नाही. God does not see the numbers. देव पवित्रता बघतो. God sees the holiness. देव आज्ञापालन करणारे लोक पाहतो. God sees those who obey. बायबलमध्ये तुम्ही पहा, You see in the Bible, देवाने मंडळी स्थापन केल्या. God established the fellowship. ज्या ज्या मंडळीत तो देव राहत होता The fellowships where God lived. त्या मंडळीला तिने सावधान केलं. He warned those fellowships. प्रकटीकरणमध्ये आम्ही जातो. We go in the Revelation. सातही मंडळी त्यांनी सावधान केलं. He warned all the 7 fellowships. सात मंडळी त्यांनी चुका दाखवल्या. He showed mistakes of all 7 fellowships. त्यांनी सांगितलं पश्चाताप कर, आपला पुन्हा जागेवर या. He said, repent and come to your place again. आपली सुधारणूक करा. Improve yourselves. देवाने सावधान केलं त्यांना. God warned them. देव शोधतो, God seeks. मंडळीला साफसूफ ठेवतो. He keeps the fellowship clean. सर्व मेंबरला साफसूफ ठेवतो. He keeps all the members clean. चांगलं वातावरण ठेवतो. He keeps a good देव atmosphere. पवित्र आहे. God is त्याला holy. पवित्रता आवडते. He likes holiness. हे संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये देव काम करतो. This is how God works in हे Sanjay सत्याच्या James Thakur मंडळीमध्ये ministry. काम करतो. This is how he works. माझा अनुभव आहे. It's my आणि experience. साक्ष आहे. It's my आम्ही testimony. देवाचं काम करत असताना While we were working for God, देवाचं काम वाढत गेलं. God's work grew. वाढतच चाललं होतं. It was growing. वाढतच चाललं होतं. It was growing. काही वर्षानंतर A few years later, देवाचं काम थंड झालं. God's work was reduced. थंड झालं. It freezed. हळूहळू कामाचा वेग कमी झाला. Gradually, the work decreased. आम्ही खूप कष्ट केले. We worked hard. खूप श्रम केले. We worked very अनेक hard. आत्म्याला देवाकडे घेऊन आलो. We brought many souls to God. अनेक आत्म्याला देवांची स्वार्थ We सांगितली. taught many souls about God. अनेक लोकांना घेऊन आलो. I brought many people. लोक आले. People came. आले They came. परत लोक गेले. People went back. 100 लोक आले. 100 people came. 60 लोक परत गेले. 60 people went आम्ही back. खूप कष्ट करून शंभर लोकांना आणायचो. We worked hard every day to bring people. शिक्षण देत होतो. We taught them. तयारी करत होतो. We prepared तरी them. ते लोक थांबत नव्हते. Yet those people did not ते stop. निघून जायची. They used to go away. देवाच्या कामाचा वेग कमी झाला. God's work slowed down. मंडळीची वाढ थांबली. Growth of the church stopped. मंडळीची संख्येची वाढ थांबली. The growth for the numbers in fellowship stopped. आम्ही फार निराश झालो. We were very आम्ही फार upset. उदास झालो. We were मी sad. देवाला वेळी प्रार्थना केली. I prayed to God. देवा असं काय झालं. God, why did this आम्ही happen? कष्ट करतो, श्रम करतो, We work hard, पण तू हेच देत but नाही. you are not giving success. अनेक आत्मे येतात, Many souls come. एका दाराने They येतात, come through one door.
दुसऱ्या दाराने निघून जातात. and go out through असं another का door. होतं? Why is this आता happening? असं का होत चाललेलं Why आहे? is this happening? ह्या वर्षात असं का होत Why आहे? is this happening in तू this आम्हाला year? उत्तर दे. You answer us. आमच्याकडून काय चुकतं? Is something wrong with आमच्याकडून us? काय बिघाड झालेला आहे? What's wrong with us? आमच्या मंडळीकडून काय बिघाड झालेला आहे? What's wrong with our हा fellowship? प्रश्न आम्ही देवाला विचारला This is पाहिजे. the question we should ask God. आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. We should go to God. आम्ही कुठे चुकतो आम्हाला दाखव. Show us where we are mistaken. आमची मंडळी कुठे चुकती दाखव. Show us where our fellowship goes wrong. आमचे कामकरी कुठे चुकतात दाखव. Show us where our workers go wrong. आम्ही देवाला विचारलं पाहिजे. We must ask God कारण देव वाढ करतो, because God देव increases. घट करत नाही. God does not diminish. मग घट का होत आहे? Then why is this happening? मंडळीचं काम का थंडावलेलं आहे? Why the work of the fellowship is freezed? सर्व गोष्टी शांत शांत का आहे? Why everything is so quiet? मंडळीमध्ये का अवस्था आहे? Why there is mess in the fellowship? सर्व मंडळीमध्ये का निराशा Why आहे? there is despair in the fellowship? देव प्रश्न का नाही सोडवत? Why God does not solve the problems? सर्व गोष्टी थंड का होत चाललेल्या Why आहे? everything is quiet? आम्ही देवाला प्रश्न केला पाहिजे. We must question God. आम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे. We must pray to God. हे फार महत्वाचं आहे. This is important. बायबलमध्ये आम्ही पाहतो In the Bible we see यहोशुआ, Joshua, देव त्याला मला मी तुला यशस्वीच करल. God told him, I will always make you तू successful. कधी हारणार नाही. You will never lose. तुझ्या पुढे कोणाचा टिकावं लागणार नाही. No one will stand before जाईल you. तिथे तुला विजय देईल. I will give you victory wherever you go. तू यशस्वी होशील. You will succeed. यहोशुआ यशस्वी होत गेला. Joshua became successful. तू विजय प्राप्त करत गेला. He kept on winning. एका युद्धामध्ये In a war, तो पराजय झाला. he was defeated. त्याची दानादान झाली. He was scattered. त्याचे सैन्य पळून गेलं. His army ran away. सेना His ते army, भयभीत झाले. they were ते scared. पळायला लागले. They began to run. त्यांची दानादान झाली. They were scattered. ते हारले. They were defeated. त्यावेळेस यहोशुआ समोर प्रश्न आला, That's when a question came in Joshua's मी mind. का हारलो? Why did I lose? माझी मंडळी का Why हारली? did my fellowship lose? देव म्हणला मी तुला हेच God देईन. said, I will give you success. तू यशस्वी होशील. You will become मी तुझ्यावर successful. आहे. I am with मी you. सदैव राहीन I तुझ्यावर. am always with you. मी तुम्हाला नेहमी विजय देईन. I will always give you मग victory. मी आम्ही का हारलो? Then why did we lose? असा प्रश्न त्यासमोर Such आला. a question came before him. त्यांनी देवाला प्रार्थना केली, He prayed to God. देवाला विनंती केली. He requested God. तो देवासमोर बसला. He sat before God. देवाला त्याने विनंती केली. He requested God. देवाचा धावा केला. He called on God. देवा असं का झालं? God, why did this happen? का आमच्यामध्ये बिघाड झाला? Why did we fail? का आमच्याकडून चूक झाली? What went wrong with us? दाखव. Show us. दाखव. You show us. देवाने दाखवलं. God showed him. मंडळीतील काही कुटुंबाने चुका केल्या होत्या. Some families in the fellowship made mistakes. मंडळीतील आखान कुटुंबाने चूक केली होती. The Khan family had made a mistake in the fellowship. देवाच्या आज्ञेचं त्यांनी उल्लंघन केलं होतं. They disobeyed God's command. एका कुटुंबाने चूक केली. One family made a mistake. त्याचा परिणाम मंडळीवर झाला. It affected the fellowship. देवाने दाखवलं. God showed this. यहोशुआ तुझ्या मंडळीने पाप केलं. Joshua, your fellowship sinned. एका कुटुंबाने पाप केलं. One family has sinned. त्यामुळे तुझी सर्व मंडळी हारली. So all your fellowship lost. त्यामुळे तुम्ही अपयशी झालेला आहे. For this you are defeated. त्यामुळे तुम्ही विजय नाही झालेला आहे. So you did not win. का तुमच्याकडून चूक झालेली आहे. Because you have made a mistake. यहोशुआने ते शोधून काढलं. Joshua found it. त्या कुटुंबाला त्यांनी मंडळीतून बाहेर काढलं. He drove the family out of the fellowship. देवाने ते नष्ट केलं. God destroyed it. मग तो पुढे गेला. Then he moved on. पुन्हा तो विजय झाला. Again he won. देवाने दाखवलं. God showed him. मग आज आमच्या समोर प्रश्न तोच आहे. So the question before us today माझ्या is the मंडळीसमोर same. तो प्रश्न तोच होता. That was the same question for my मी fellowship. यहोशुआ देवाला हाक मारली. I, Joshua, called on God. देवाने मला दाखवलं. God showed me. मंडळीत काही गोष्टी दाखवल्या त्यांनी. He showed some things in the fellowship. मंडळीत काही चुका होत There are आहे. some sins happening in the fellowship. कोण चुका करत आहे. Some are making mistakes. कोण अपराध करत आहे. Some committing crime. त्याचा परिणाम मंडळीवर झालेला आहे. It has affected the fellowship. असं देवाने दाखवलं. God showed this. त्यामुळे मंडळीचं कार्य वाढत नाही. Therefore, the work of the fellowship does not increase. मंडळीला शुद्ध कर, पवित्र कर. Make the fellowship pure and holy. असे जे लोक आहे The people जे अव्यवस्थित who वागतात, does not behave properly. अव्यवस्थित वागणाऱ्या लोकांना ताकीद दे. Warn those people who do not behave properly. थेसिकलस पत्र In Thessalonians
3:6 मध्ये आम्ही पाहतो, In 3:6 we see, अव्यवस्थित वागणाऱ्या लोकांना ताकीद द्या. warn the evil and wicked men. मला देवाने सांगितलं, God told me, जे मंडळीत अव्यवस्थित वागतात those who do not behave properly in the fellowship, त्यांना ताकीद दे, you warn them, त्यांची चुका त्यांना दाखव, show them their mistakes, त्यांना शिस्त लाव, व्यवस्था लाव, discipline them, त्यांना त्यांचे दोष त्यांना दाखव, show them their mistakes, त्यांची सुधारण्यासाठी त्यांना पश्चाताप करायला लाव. ask them to repent for their improvement. देवाने शोधून लोक दाखवले मला, God found and showed me people. ते लोक मी बाहेर काढले, I pulled out those people. त्यांना पश्चाताप करायला लावला. I made them repent. मंडळीतून त्यांना काही काळ बाहेर ठेवलं, I kept them out of the fellowship for a while. पश्चाताप करायला लावला. I made them repent. मंडळीचं कार्य वाढायला लागलं. The work of the fellowship began to परत grow. मंडळीचं कार्याची सुरुवात झाली. Again, the work of the fellowship started. मंडळीचं कार्य पुन्हा वाढू लागलं, The work of the fellowship began to grow again, वाढतच चाललं. and it's still growing. हे देवाचं काम आहे. This is God's work. देव मंडळीत राहतो, God lives in the fellowship. मंडळीला जपतो, He takes care of the fellowship. मंडळीला सांभाळतो, He cares for the मंडळीचं fellowship. पोषण करतो, He nourishes the fellowship. मंडळीतून लोकांच्या गरजा आवश्यकता पूर्ण करतो, He fulfills the need of the fellowship. मंडळीची वाढ करतो, He grows the fellowship. आत्म्याने वाढतो, Increases through spirit. सामर्थ्याने वाढवतो, Increases through strength. ज्ञानाने वाढवतो, Increases through knowledge. बुद्धीने वाढवतो, Increases through wisdom. आध्यात्मिक गोष्टीने वाढवतो, Increases through spiritual thing. भौतिक गोष्टीने बी वाढवतो. Increases with everything. सर्व गोष्टी मंडळीतून तो देतो. He gives everything through fellowship. मी माझ्या मंदिरातून I from my fellowship, समृद्धीतून तुम्हाला मी समृद्ध करेल. I will make you prosperous. मंडळीतून तू समरला आशीष दे. Gives remembrance from the fellowship. मंडळी तृप्त The राहते. fellowship remains satisfied. देव त्यांना तृप्त ठेवतो, God keeps them देव satisfied. त्यांना शांतीमध्ये ठेवतो, God keeps them मंडळीला peaceful. देव सुरक्षित ठेवतो. God keeps the fellowship त्या safe. मंडळी देव राहतो, The fellowship in which God lives. असे तो लोकांना सांभाळतो, This is how He takes care of the अशी तो people. काळजी घेतो. How He cares for the people. मंडळीतून तो लोकांची फलप्राप्ती करतो. And from the fellowship He benefits the people. अशी संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, This is how Sanjay James Thakur Ministry, सत्य जीवन मंडळी, the living fellowship of truth, हे देवाने तयार it केली, is created by God, मी नाही. not by me. हे सर्व देवच पाहतो, God sees it all. देवच सर्व काळजी घेतो, God takes care of everything. वेळोवेळी देव मार्गदर्शन करतो. God guides us from त्या time to मार्गदर्शन time. मी माझे काम करतो. Under that guidance, I and my workers work. मंडळीला आम्ही जपतो, We take care of the fellowship. मंडळीची काळजी घेतो, We care for the fellowship. मंडळीची विचारपूस We करतो, ask about our fellowship. मंडळीला मदत करतो, We help our fellowship. सहाय्य करतो. We help them कधी anytime, कधी anytime, नवीन येणाऱ्या लोकांना बी, even for new people. त्यांची बी आम्ही काळजी घेतो, We also take care of them, त्यांचा आम्ही बचाव कसा व्हावा how they can be saved. हे आम्ही वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करतो, From time to time, we guide them, संपर्क we करतो, contact them, त्यांची प्रार्थना करतो. and we pray for them. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our God. परमेश्वर किती चांगला आहे How good God is. याचा मी अनुभव घेतला, We experienced, माझ्या कुटुंबाने घेतला, my family experienced, माझ्या मंडळीतील 2000 लोकांनी घेतला. 2000 people in my fellowship experienced. आपण बी घ्या. You also experience. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur याला Ministry. भेट द्या. Visit once. तुमच्या स्क्रीनवर येणारा नंबर आहे, The numbers shown on the screen. या नंबरनुसार तुम्ही आमची संपर्क करा, Contact us through those numbers. भेट करा, Meet us. फोनद्वारे बातचीत करा. Talk to us through your phones. तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या मला सांगा. Share your questions and problems. देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. God will guide you. ज्यावेळेस प्रार्थना स्थळ उघडेल, When all worship places opens, देव उघडेल, God will open it. तर आम्ही एकमेकाची भेट घेऊ, We will meet each other बऱ्याच गोष्टीचे आम्ही मार्गदर्शन तुम्हाला करू. and we will guide you in many things. पण आता या स्क्रीनद्वारे तुम्ही आमची संपर्क करा. But now contact us through the numbers given on तुमचे प्रश्न screen. समस्या आम्हाला सांगा. Tell your questions and problems. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry. हे सोशल मीडियाद्वारे This through social media कार्य करत आहे. is working. आमचं एकच पेज आहे, We have only one page. एकच पेज आहे. Only one ह्याच page. नावाने आम्ही काम करतो. This is the page आमचं through which we दुसरं work. आमचं पेज नाहीये, The second is not our page. एकच पेज There's only one page. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry. हेच पेज आहे. This is the page ते सोशल मीडियावर आम्ही काम करतो, through which we work on the social दुसरं media. कोणतेही नाही. There is no other page. यावेळी ती सावधान राहा. Be careful in this. आता तुम्हाला मी काही गोष्टी दाखवत आहे. Now I am going to show you some things. मागच्या वेळेस मी अपूर्ण दाखवलं. Last time I showed you incomplete. जे मंडळी रात्रंदिवस लोक काम करत आहे, As people in the fellowship are working day and night, जे काम करी लोक आहे, they are the workers. वेगवेगळ्या भागात देवाने त्यांना कामासाठी रुजू केलेलं आहे. God has put them to work in different areas.
काही 30 वर्ष काम करत आहे. Today it's been 30 years they are working. अजून बी काम करत आहे. They are still working. त्यामध्ये नवीन नवीन लोक सामील झालेले आहे. New people have joined in it. सर्वजण कामच करत आहे. Everyone has been असे working. ग्रुप आहे. These are the मी groups. पुन्हा त्यांची तुमची मुलाखत करून देईन. I will introduce them to you again कारण यांचं फार कष्ट आहे, श्रम आहे. because they have a lot of hard work in this. की हे लोक मला फार मदत करतात. These people help me a lot. मी ज्यांना मार्गदर्शन त्याप्रमाणे चालतात. They walk as I guide them. खूप कष्ट करतात. They work hard. घराघरात जाऊन स्वार्थ They सांगतात. go from house to house and preach the लोकांचा gospel बचाव करतात. and save people स्वयंस्फूर्तीने spontaneously. देवाच्या आज्ञेचं पालन They करतात. follow God's command. आपला वेळ आपला समय Their time and moment देवासाठी देतात. they give it to God. त्यांची बी कुटुंब आहे. Even they have त्यांचे family. बी कामधंदे आहे. They have their work. त्यास तरी पण ते मंडळीसाठी कार्य करत आहे. Still they are working for the fellowship. झटत आहे They are struggling मनापासून. from their hearts. म्हणून देव त्यांना आशीष देतो. So God blesses them, त्यांची कुटुंब आश्वस्त करतो. blesses their family, त्यांची मुलं आश्वस्त करतो. blesses their children. त्यांची मुलं त्यांनी सेवेसाठी तयार केलेली आहे. They have also prepared their children to serve या God. आम्ही त्यांना पाहू. Let's see them कारण ते कौतुकास्पद लोक आहे. because they are people who should be appreciated. ते गुणगान करण्यासारखे लोक They are आहे. people to be praised. यांचा फार मोठा भाग आहे, बहुमान आहे. They have a big part and फार honor. मोठे माझ्यासाठी चांगले सवंगडी देवाने मला दिले. God gave me such a big group to work with. त्या देवाचं मी धन्यवाद करतो. So I thank God देव जे देतो ते नेहमी उत्तम असते. because whatever God gives is always माझे good. सेवक, My workers, माझी मंडळी my fellowship उत्तम आहे. is the best. माझे बहीण भाऊ My brothers and sisters, सर्वजण हे everyone, मला देवान दिलेले आहे. God has given me ते नेहमी this. उत्तम. That is excellent. आम्ही एकमेक फार प्रेम करतो. So we love each other very much देवाची स्वार्थ सांगतो. and proclaim the gospel of या God. आम्ही त्या लोकांना भेटू. Come, we'll meet those people. पाय फर्स्ट ग्रुप आहे. This is the first group, हे वडील वर्ग आहे. group of senior हे people. वडील वर्ग This group of senior आज people, त्यातील बरेच लोक 30 वर्ष काम करत आहे. today many of them have been working for 30 years. आज बी ते काम करत आहे. Even today they are working. काय दुर्बळ आहे, काय अशक्त आहे, काय वृद्ध आहे, Some are weak, some are old. तरी पण ते पण काम करत आहे. Still they are working. आज बी त्यांच्याकडे तोच उत्साह आहे, They have the same enthusiasm today, तोच विश्वास आहे. the same faith. बायबलमध्ये पाहतो, In Bible we see, एशिया 40:28 मध्ये पाहतो, in Isaiah 40:28 we see, तरुण थकतील, youths may faint, भर जेवणातील ठेचा will खातील. stumble and fall, देवावर विश्वास ठेवणारे लोक but those who trust in the Lord रोज daily, प्रतिदिवशी every day, नवीन शक्ती संपादन करतील. will renew their strength. ते थकणार नाही, भागणार They नाही. will not soar or faint. ते धावतील. They will run. देव त्यांना रोज सामर्थ्य देईल. God will give them strength every day. हेच ते लोक. These are those people. वृद्ध आहे, They are old. दुर्बळ अशक्त आहे. They are pale and weak. रोज देव त्यांना नवीन शक्ती देतो. Every day God gives them new strength. ते गरुडाप्रमाणे बाहेर मारतात, They strike out like eagles. काम करतात. They work. हे वडील वर्ग आहे. This is the हा senior पहिला ग्रुप people. आहे. This is the आणि first देवाचे group. ते त्यांचं कौतुक करत आहोत. I appreciate them in God. आज त्यांना बी आम्ही गावातून शहरातून राज्यातून देशात आणत आहे. Today we bring these people before villages, cities, states and country कारण देवाने आम्हाला सांगितलं आहे, because God told us, ही मंडळी ताऱ्यासारखी चमकवल. I will make the fellowship shine like a star. जे लोक सेवा करतात Those who serve, त्यांना बी ताऱ्यासारखं चमकवल. I will make them shine like a हे star. तारे सगळे These are all stars. दानिएल 12:3 प्रमाणे तारे, These are stars like Daniel 12:3. त्याप्रमाणे तारे. They are the म्हणून stars. देवाचा धन्यवाद. दुसरा ग्रुप आहे, This is the second सेकंड group. ग्रुप. हे लहानपणापासून काम करणारी मुलं आहे. These are the people who have been working since childhood. शाळा करून बी ते देवाचं काम By करायचे. going to school, they used to do God's work, मंदिराची साफसूफ करणे, cleaning the fellowship, उपासनी तयारी करणे, preparing for the worship, मंडळीची व्यवस्था करणे. making an arrangement in the लहानपणापासून ते करत fellowship. होते. Since childhood, they are हळूहळू working. त्यांचं कार्याची पद्धत वाढत गेली. Gradually, their method of work grew. हळूहळू त्यांच्या जबाबदार वाढत गेल्या. Gradually, their responsibilities आता increased. मोठमोठे पद्धतीने देवाचं काम करत They आहे. are doing God's work in different ways. संपूर्ण मंडळी, मोठीशी मंडळी, फेलोशिप, The whole big fellowship, या सर्व लोकांची ती व्यवस्था करतात. they make an arrangement for all these people.
उपासाची व्यवस्था करतात, make an arrangement सर्व for the गोष्टीची worship. व्यवस्था पाहतात ते. They take care of सर्व everything. कार्यक्रमाची व्यवस्था They पाहतात, look after all the सर्वांची arrangements. सर्व गोष्टीची मंडळीची व्यवस्था ते लोक They पाहतात. look after all the arrangement of people. म्हणून देवाने त्यांना आश्रयित केलं आहे. So God has blessed them. त्यांची कुटुंब देवाने बसवलेली आहे. Their family is set up by God. योग्य अशी पत्नी देवाने त्यांना दिलेली आहे. God gave them the right wife. त्यांना मुलं देवाने दिलेली आहे. God gave them children कारण ते देवाकडे पाहिलं त्यांनी, because they looked at देवाने God. त्यांच्याकडे पाहिलं, God looked at them. हे सर्व आश्रयित झाले. They all were blessed. आज ते नोकरी धंदा करतात, Today they work. कुटुंब सांभाळतात, They take care of their आज family. मी ते काम करतात. They still work today. म्हणून मी देवाचं कौतुक So करतो. I appreciate our God. यांचं बी फार कष्ट श्रम आहे. They also have a lot of hard work. अजून पाहतो की आमच्यामध्ये काही सेविका आहे, जे सिस्टर लोक आहे, We have some sisters. हे सर्व सिस्टर लोक आहे, These all sisters. हे महिलांमध्ये काम करतात. These sisters work among women. घराघरात जाऊन From house to house. घराघरातील लोकांना, People from house to house. जे स्त्रिया आहे These sisters. त्यांना जाऊन स्वार्थ They go and preach the message of एक God. देवाने एक शिस्त व्यवस्था ठेवली. This is a discipline हे and सर्व order from God. स्त्रियांमध्ये जाऊन काम करतात. These sisters work among the women. काही त्यातील सिस्टर लोक आहे, Some sisters in this, आज 30 वर्ष ते काम करत they आहे. have been working for 30 years now. बरेचसे त्यामध्ये बरेचशांना दुखणं आहे, Today a lot of them are in pain. तरी पण ते कामच करत आहे. Still they are working for God. रोज देव त्यांना सांभाळतो, Every day God takes care of देव them. त्यांना जपतो, God cares for them कारण ते मंडळीला जपतात. because they care for the fellowship. या सर्व स्त्रियांचं मी कौतुक करतो. So I appreciate all these sisters. हे वडील वर्ग स्त्रिया आहे, These are senior sisters. त्यांचं आम्ही देवाच्या वतीने कौतुक करतो. We appreciate them on behalf of God. अजून सिस्टर लोक त्यामध्ये सामील झालेले, Many more sisters have joined them. अजून देवाचं कार्याचा वेग वाढलेला आहे. God's work have been increased more. देव यांना सुरक्षित ठेव, May God keep them safe, आरोग्यदायी ठेव, keep them healthy. अजून देवाचं काम हो. May still God's work आणि increase. सर्वांचं कौतुक करत आहोत. So we appreciate them all. आता मी सोशल मीडियावर आलो. Now I came on social media. देवाने मला सोशल मीडियावर आणलं. God brought me on social media. सोशल मीडियाद्वारे देवाने काही तिसरा गट तयार केला आहे. Through social media, God created the third group. हा थर्ड ग्रुप पहा. This is the third हे सर्व group. ग्रुप, This हे group, सर्व तरुण वर्ग आहे. these all are youngsters. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहे. There are different types of groups. हे आम्ही थर्ड ग्रुप आहे. This is the third group. हा सोशल मीडियाद्वारे देवाने त्यांना नियुक्त केलेला आहे. Through social media, God chose them. ते वेगवेगळ्या पद्धतीने देवाचं काम करत आहे. They are doing God's work in ते different ways. देवामध्ये आनंदित आहे. They are happy in God. या लहान तरुणपणात ते विश्वासू आहे. In this youth age, they are faithful. उपदेशक 12 प्रमाणे Like Ecclesiastes ते 12, आपल्या तारुण्यात देवाची आठवण करतात. you remember your Creator in the days of your youth. देवाचं काम They करतात, work for God. जोराने काम करतात. They work hard. देव त्यांचा आता उपयोग करत आहे. God is using them now. म्हणून याचे ग्रुपचं देवाच्या वतीने अभिनंदन करत आहे. So I congratulate this group on behalf of God. सर्वात महत्वाची गोष्ट, The most important thing, आज 7 महिने झाले it's been 7 months today. सोशल मीडियामध्ये देवाचं काम करत आहे. We are working for God on social media. फेसबुकद्वारे Through Facebook. दर बुधवारी तुमची माझी भेट होत आहे. Every Wednesday we meet. मीटिंग्स घेत आहे. We conduct meetings. कामकरीची भेट होत आहे. We meet our fellowship workers. मंडळीची भेट होत आहे. We meet our fellowship. मंडळीला योग्य रीतीने देवाचं मार्गदर्शन भेटत आहे. The fellowship is getting God's guidance in right way. घरची आपली उपासना व्यवस्थित होत आहे. The worship on Wednesday is ही organized सर्व well. तयारी All this हा preparation ग्रुप करत आहे. is done by this group. हा बघा सोशल मीडिया, This is the social media team. यांनी कुठं शिक्षण घेतलं नाही. They are not educated anywhere. देवाने त्यांना सर्व शिकवलं, God taught them everything. सर्व शिकवलं. Everything. पवित्र तिने स्वतःहून सर्व गोष्टी तयारी They केली. prepared everything by themselves. आज फेसबुकद्वारे, Today through Facebook, युट्यूबद्वारे through YouTube, देवाच्या कार्याचा विस्तार होत आहे. God's work is हे लोक expanding. झटत आहे. They work hard. त्याबद्दल आम्ही यांचं कौतुक करत आहे. For this we appreciate them. अगदी 7 महिने For 7 months, सोशल मीडियाद्वारे through social media, देवाचा संदेश कसा पोहोचता होईल, how God's message will spread, कसं लोकांपर्यंत पोहोचता how होईल, God's message will reach people, गावातून शहरातून कसं जाता येईल, how will it spread from villages to कारण cities, देवाने वचन दिलेले आहे. because God has promised. त्यासाठी ती तयारी आहे. This is His preparation for it. ते 7 महिने झटत आहे.
It's been 7 months they are working hard. मला मदत करत आहे. They help us. याचे ग्रुपचं मी देवाच्या वतीने अभिनंदन I करत आहे, congratulate this group on behalf of God. कौतुक करत आहे. I appreciate them आणि हे कष्ट करतात. because they work hard. देव त्यांना आशीष देव. May God bless them. देवाचं गुणगान करूया. Let's praise our सर्व God. ग्रुपचं मी देवाच्या वतीने अभिनंदन करत आहे, I thank all these groups कारण याचं मोठं सहाय्य आहे. because they've been a great help. मंडळीसाठी फार मोठं बहुमूल्य असं त्यांचं सहाय्य आहे. Their help is invaluable for the fellowship. फार कष्ट आहे, There is hard मंडळी work, वाढत आहे. so the fellowship म्हणून grows. देवाचं मी गुणगान करत आहोत. So we praise our देवाचा आभार God मानतो. and thank our God. सत्याची जीवन मंडळी The living fellowship of ह्या truth. लोकांना एक सूचना आहे. These people have a instruction. काही मी गोष्टीचं तुम्हाला मार्गदर्शन करतो I guide you in different things. मंडळीच्या लोकांसाठी. For the people of fellowship, व्हॉट्सअपमध्ये on WhatsApp, आपलं सत्यजीवन मंडळीचं ग्रुप आहे. we have our group of the living fellowship of truth. ते ग्रुपमध्ये काही गोष्टी आम्ही पाठवत असतो. We keep sending some things on that group. काही सूचना काही मार्गदर्शन पाठवत We असतो. send some instructions and guidance. ते पाहत राहा. You see it. आम्ही वेळोवेळी पाठवत राहू. याच्या पुढे We will keep sending it. तुम्ही पाहत राहा. You see it. तुम्हाला समजेल You will understand तुम्हाला मंडळीच्या वतीने मी काय मार्गदर्शन करत आहे. what I am guiding on behalf of the fellowship. त्याप्रमाणे आज्ञापालन करा. Obey accordingly. इथून पुढे काळजी घ्या. Be careful from here on. वेळोवेळी आम्ही त्याद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करू. Through it, we will guide you from time to time. देव तुम्हाला सहाय्य करू. God will help you. हां, जर तुमचे मंडळीतील सर्व लोकांना एक सूचना आहे. There is an instruction for the people of fellowship. प्रत्येकाचे फोन नंबर आता बदलत चाललेले. माझ्याकडे सर्वांचे फोन नंबर नाही आहे. Your phone numbers have changed. I don't have numbers for everyone. ते ज्यांचे नंबर नाही आहे So those numbers, ते नंबर्स आमच्या तुमच्या सोशल मीडियाद्वारे आता फेसबुकवर एक नंबर आहे, पीटर मोर्डे. बघा हा नंबर आहे 9960-870-107. so we have Brother Peter Mode's number shown on screen. ह्या नंबरशी तुम्ही संपर्क करा. पीटर मोर्डे. Contact Brother Peter Mode through this number. तुमचे फोन नंबर त्याकडे पाठवा. Send your numbers to him. मंडळीतून तुम्हाला वेळोवेळी सूचना मार्गदर्शन देण्यात येईल. From time to time, you will be guided through fellowship. अनेक गोष्टीचं मार्गदर्शन देण्यात येईल. You will be guided for different ते things. तुम्हाला त्यामध्ये भेटेल. You will get the update in that त्यामुळे तुमची काळजी आम्ही अजूनपर्यंत घेता येईल. so that we can take care of you properly. ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. Contact through these numbers. ह्या नंबरवर तुमचे नंबर पाठवा. Send your numbers on this number. नाव आणि नंबर पाठवा. Send your name and your number. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. चला आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. Let's pray for everyone. जे लोक आज उपस्थित आहेत, नवीन लोक, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. New people who are present today. अनेक फोनद्वारे अनेकांची विनंती माझ्याकडे आहे. I have many requests of people by phone. अनेकांची नोंद माझ्याकडे I आहे. have a record of many. त्यांच्यासाठी मी आज प्रार्थना करणार आहे. I will pray for them. आणि जे उपस्थित आहेत सर्वांसाठी प्रार्थना करूया. God is present. Let's pray for all. देव प्रार्थना सर्व उघडेल. God will open all worship तो places. उघडेल. He will तो open. उघडेल जाता. He will open it now. आपण सर्व एकत्र येऊ. And we will all come देव together. करोनाव्याधीला हळूहळू नष्ट करेल. Gradually, God will destroy the देव corona इथे disease. थांबेल. He will stop it. ही आमची प्रार्थना आहे. This is चला our आपण prayer. प्रार्थना करू. Let us pray. देवाकडे जाऊया. Let's go before God. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, Holy, holy Lord of hosts, आकाश व पृथ्वी याचे उत्पन्न करते आमचे स्वर्गीय प्रभू परमेश्वरा, the Lord our God who made the heavens and the earth. पुन्हा एकूण मी पामर तुझकडे आलो परमेश्वर. Once again I come to you, Lord. मी यहोशुआ I, Joshua, तुझकडे आलो परमेश्वर. I come to you, मी Lord. वेळोवेळी तुला हाक मारतो. From time to time I call तू you. वेळोवेळी मला उत्तर देतो. From time to time you answer me. प्रभू ही माझी धार्मिकता नाही, This is not my righteousness, Lord. माझी योग्यता नाही, I am not माझी deserving. पात्रता नाही. I am not प्रभू हे capable. तुझं प्रेम आहे परमेश्वर. This is your love, Lord. हे तुझी दया आहे परमेश्वर. This is your mercy, तुझी Lord. कृपा आहे This परमेश्वर. is your grace, त्यामुळे Lord. मी धन्यवाद करतो परमेश्वर. So we thank you, आज Lord. पुन्हा एकूण मी तुझकडे आलो परमेश्वर. So today once again I come to you, Lord. पुन्हा एकूण मी तुला विनंती करतो परमेश्वर. Once again I request you, आज अनेक Lord. जण परमेश्वर तुझ समोर बसलेला आहे परमेश्वर. Today many people are sitting before you, Lord. अनेकांचे प्रश्न आहे, अनेकांची समस्या आहे. Many have questions and problems, Lord. ते सर्वांचे प्रश्न समस्या तुझकडे घेऊन येतो परमेश्वर. I bring their problems and questions before अनेकांची you, मनोदय आहे Lord. परमेश्वर. Wishes of many, Lord. अनेकांच्या आशा आहे परमेश्वर. Hopes of many, Lord. प्रभू येशू तुझ्या नामात त्यांच्या आशा पूर्ण कर परमेश्वर. Fulfill their wishes in your name, Lord.
अनेकांची काळजी चिंता आहे You परमेश्वर. have care and concerns for many. अनेकांची नोकरी संबंधी काळजी, Many care about their job. अनेकांची शिक्षणासंबंधी काळजी, Many care about their education. अनेकांची कुटुंबासंबंधी काळजी, Many care about their family. मुलांसंबंधी काळजी, Many care about their children. संतती संबंधी काळजी, Many care about their अनेक offspring. गोष्टीच्या काळजी चिंता लोकांकडे आहे परमेश्वर. There are many concerns and worries of people, तुला Lord. सर्व काय माहित आहे परमेश्वर. You know everything, प्रभू Lord. येशू तुझ्या नामात त्यांचे प्रश्न सोडव So, परमेश्वर. Lord Jesus, in your name you solve their questions, Lord. तुझ्या नामात त्यांचा मार्ग तयार कर In परमेश्वर. your name you make their way, Lord. त्यांचा मार्ग खुला कर परमेश्वर. You open their way, Lord. त्यांचे मनोदय पूर्ण कर परमेश्वर. You fulfill all their wishes, त्यांना तू Lord. आनंदित कर परमेश्वर. You make them happy, त्यांना तू Lord. शांती दे परमेश्वर. You give them peace. त्यांना तू अनुभव दे परमेश्वर. You give them जे आजारी आहे experience. परमेश्वर, Those who are जे sick, दुर्बल आहे परमेश्वर, those who are weak, जे अशक्त आहे परमेश्वर, those who are pale. प्रभू तुझ्या नामात त्यांना बरे कर You परमेश्वर. heal them in your name, Lord. जे करोना व्याधीमध्ये आहे Those परमेश्वर, affected with प्रभू corona तुझ्या disease, नामात त्यांना मुक्त कर you free परमेश्वर. them in your name, Lord. जे सैतानी बंधनात आहे परमेश्वर, Those in satanic जे bondages, सैताना Lord. बंधनात आहे परमेश्वर, सैताना वर्चस्व खाली आहे The परमेश्वर. Satan who dwells, Lord. प्रभू येशू Lord तुझ्या Jesus, नामात मी धमकावतो. I threaten them in your प्रभू name, येशू Lord. के नाम से छोड़ दे. You live die in the name of Lord Jesus. प्रभू येशू के नाम से छोड़ दे. You live die in प्रभू the name तुझ्या of नावात Lord त्यांना Jesus. मुक्त कर परमेश्वर. You free them in your name, Lord. त्यांना मोकळं कर परमेश्वर. You free them, Lord. अनेकांचे मनोदय पूर्ण कर परमेश्वर. Fulfill wishes of many, Lord. घराघराचे प्रश्न समस्या सोडव परमेश्वर. Solve problem and questions in every घराघरात house, तुझी Lord. शांती यावी, May peace be in every house, तुझा Lord. आनंद यावा, May your happiness तुझे come. आशीष यावे. May your म्हणून blessings यासाठी come. अनेक जण कष्ट करतात, श्रम करतात For परमेश्वर. this many work hard, Lord. यासाठी त्यांना तू ज्ञान दे परमेश्वर. For this you give them त्यांना तू knowledge. विश्वास दे परमेश्वर. You make them त्यांना believe. हिंमत दे, धैर्य दे परमेश्वर. You give them courage and जो मार्ग patience. आम्ही त्यांना दाखवला परमेश्वर, The way that we showed them. देवाकडे जाण्याचा मार्ग आहे The परमेश्वर. way to God, Lord. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, Sanjay James Thakur सत्य Ministry. जीवन मंडळी The Living Fellowship of या Truth. मार्गात येण्यासाठी प्रभू To come in this way. प्रभू येशू त्याच्या नामात त्यांचा मार्ग खुला कर Lord परमेश्वर. Jesus, in your name you open their way, Lord. त्यांचा विश्वासात वाढ कर You परमेश्वर. make them grow in your faith. परमेश्वर किती चांगला आहे How good God is. आम्ही अनुभव घेतला We परमेश्वर. experienced God. मंडळीने अनुभव घेतला. The fellowship या लोकांना experience. तू अनुभव दे परमेश्वर. Give experience या to these लोकांना तू ओळख people. दे परमेश्वर. You know these people, Lord. यांचे मनोदय पूर्ण कर You परमेश्वर. fulfill all their wishes. तुझं गौरव दे परमेश्वर. Your glory be पुन्हा God. आमची प्रार्थना आहे परमेश्वर. Once again our आमची prayer, विनंती आहे God. परमेश्वर. Our प्रभू request, येशू Lord. प्रार्थना सौघणारा केवळ तुझे देव आहे परमेश्वर. Lord, you are the only one who will open worship places. तू मला मी येत आहे. You said, I am coming. मी कमी सून मी येत आहे. You said, I am coming soon. तू प्रभू ये परमेश्वर. You come, Lord. प्रभू ये परमेश्वर. You come, Lord. प्रार्थनाचं उघड परमेश्वर. Open all worship places, तुझं God. गौरवासाठी कार्य होऊ दे परमेश्वर. And let the work be सर्व done for your लोकांचं glory, एकत्र मिळून God. होऊ दे परमेश्वर. Let everyone meet each other. अनेकांची आशा आहे, There are hopes of many. मनोदय आहे परमेश्वर. Their wishes, Lord. पूर्ण कर परमेश्वर. You fulfill them, तुझं गौरव होऊ Lord. दे And परमेश्वर. your glory be God. जगात परमेश्वर In this world, Lord, युद्धाची परिस्थिती, there is a state of war. युद्धाला थांबवणार तूच देवे. You are the God who can stop the war. प्रभू येशूच्या नामात थांबव. You stop this in the name of Lord Jesus. अनेकांची युद्धासंबंधी मनोदय आहे. Wishes for war of many. याला प्रतिबंध करणार तूच देव परमेश्वर. You are the God who can stop तू this, याला Lord. प्रतिबंध कर. You stop this जगामध्ये शांतता ठेव, and keep peace in the world, Lord. व्यवस्था ठेव, Make an विसावा order ठेव. and keep हे rest, सर्व Lord. प्रार्थना All these प्रभू येशूच्या prayers नावामध्ये पूर्ण कर. you fulfill in the name of Lord Jesus. तुझं गौरव, तुझं गौरव, तुझं गौरव देव. Your glory be तुझ्या God. नावाचा महिमा होऊ दे. Let your name be तुझ्या नावाचा glorified. विस्तार होऊ दे. Let your name expand, मंडळीच्या Lord. नावाचा विस्तार होऊ Let दे. the fellowship's work तू expand, आपलं Lord. वचन पूर्ण कर. You fulfill your word, तुझंच गौरव होऊ Lord. दे. Let your glory be God. प्रवेश नावाने मागतो. We ask this in the name of Amen. Lord Jesus. Amen. प्रेज लॉर्ड, Praise the Lord. प्रेज लॉर्ड.